सर्व द्राक्ष विभागातील द्राक्ष उत्पादकांचे मी द्राक्ष पंढरी आणि योगेश कृषी सेवा आयोजित ह्या FB लाईव्हमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण ग्रेप इंडस्ट्रीचा जर विचार केला तर आपण कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये जर गेलं आणि तिथे हातगाड्यावरती जर कुठली द्राक्षे आपल्याला बघायला मिळत असतील आणि कस्टमरची फर्स्ट चॉईस आपल्या स्थानिक बाजारपेठेत इंडियन मार्केटमध्ये असो किंवा आपलं जे सर्वात मोठं मार्केट आहे बांगलादेश, तर तिथे लांबड्या द्राक्ष जातींना म्हणजेच इलॉंगेटेड द्राक्ष जातींना ग्राहकाची पहिली पसंती असते. त्याचं कारण त्याला असलेला कलर, अट्रॅक्शन, त्याला असलेली लांबी आणि चव, या तिन्ही पॅरामीटरमध्ये इलॉंगेटेड व्हरायट्या बसतात आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त रेटने आणि सर्वात जास्त प्रमाणामध्ये ही इलॉंगेटेड व्हरायटी कस्टमर मागताना दिसतो, खाताना दिसतो. तसेच बांगलादेश जे आपल्या ग्रेप इंडस्ट्रीचं सर्वात मोठं मार्केट आहे, तिथे पण नंबर 1ला सर्वात मोठा सेल आणि मार्केट या इलॉंगेटेड व्हरायटीचं आहे. तर अशा ह्या इलॉंगेटेड व्हरायटीचं जे माहेरघर आहे किंवा सर्वात जास्त इलॉंगेटेड व्हरायटी चांगली कुठे होते, जर असं द्राक्ष उत्पादकांना आपण विचारलं तर नाशिकमध्ये प्रामुख्याने वडनेर भैरव हे नाव पुढे येईल. आणि त्या वडनेर भैरवचे मोहिते फॅमिलीमधले, मोहिते फॅमिली आपणा सर्वांना माहिती आहेत, तर विजूभाऊ मोहिते हे यांचं इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये प्रचंड मोठं काम आहेत आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर द्राक्ष बागा बघत फिरत असतात आणि त्यांच्या प्रॅक्टिसेस फार चांगल्या आहेत. त्यासाठी आपण त्यांना विनंती केली होती गेल्या काही वर्षांपूर्वी की तुम्ही इलॉंगेटेड व्हरायटी संदर्भामध्ये फार शंका द्राक्ष उत्पादकांच्या मनामध्ये असतात, कारण मोठ्या प्रमाणावरती ही व्हरायटीची मागणी असल्यामुळे तितक्याच मोठ्या प्रमाणात लागवड पण ह्या व्हरायटीची आहे. म्हणून त्याच्या शंकांचं समाधान करण्यासाठी यावेळेस पण मी विजूभाऊंना विनंती केली की विजूभाऊ आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या. परंतु विजूभाऊ म्हणे की दरवेळेस मी सेमिनार सेशन, मी माझं एकांगी सेशन करत असतो, तर यावेळेस आपण ते प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करूया. म्हणून आज आपला प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त सर्वसामान्य द्राक्ष उत्पादकांचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आपण हे सेशन घ्यायचं असं आपण ठरवलेलं आहे. आणि आपण काही दिवसापूर्वीच सर्व व्हॉट्सअप ग्रुपचा पोल घेतलेला होता आणि त्या पोलमध्ये यावर्षी सर्वात हायेस्ट ग्राफ्टिंग कुठल्या व्हरायटीचं असेल हा प्रश्न आपण विचारलेला होता. तर त्याच्यात सगळ्यात जास्त पसंती जी दिली गेली होती तर ती ही अनिष्का व्हरायटीला दिली होती. कारण मागच्या वर्षी किंवा ह्या 1-2-3 वर्षामध्ये सर्वात जास्त मार्केटला पसंती दिली जाणारी ही अनिष्का व्हरायटी आहे, कारण तिची जी बेरी अटॅचमेंट आहे इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये सर्वात जास्त चांगली बेरी अटॅचमेंट असलेली ही अनिष्का व्हरायटी आहेत. तर त्या अनिष्का व्हरायटीचे फाउंडर मणेराजुरीचे अमोलजी पवार हे पण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर यावर्षी जी मोठ्या प्रमाणात प्रचंड लागवड अनिष्का या व्हरायटीची होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये भविष्यात जाऊन व्हरायटी ग्राफ्टिंग होईल, परंतु त्याच्या येणाऱ्या अडचणी, त्याच्या प्रॅक्टिसेस ह्या पण आपण जाणून घेतल्या पाहिजे. त्या उद्देशाने आज आपण सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने त्यांना सन्मानित केलेले आहेत आणि त्यांना इथे आमंत्रित केलेले आहेत अनिष्काबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यासाठी. तर विजूभाऊ, आपण सुरुवातीला एक प्रास्ताविक स्वरूपात ह्या सेशनची इलॉंगेशनच्या संदर्भातली सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. आणि द्राक्ष पंढरी तसेच योगेश कृषी सेवा केंद्र यांनी सलग 4थ्या वर्षी मला इलॉंगेटेड व्हरायटीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं. तर त्याबद्दल मी त्यांचे एकदम मनस्वी आभार मानतो. आणि खरोखर हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने ते राबवतात. भरपूर मोठ्या संख्येने लोक हे फेसबुक लाईव्ह ऐकत असतात. आणि यामध्ये आज सुद्धा तोच विषय मनोज भाऊंनी सांगितला की आज खरं प्रश्नोत्तर घ्यावं ही माझी फार तीव्र इच्छा अशी होती की ह्यावर्षीचं जे क्लायमेट आहे हे खूप वेगळ्या पद्धतीचं होतं आणि अजूनही आहेत. आणि त्या अनुषंगाने प्रश्न येतील असं मी थोडंसं गृहीत धरतो.
आणि थोडंसं इलॉंगेटेड व्हरायटीबद्दल जे मनोज भाऊंनी आत्ता जे सांगितलं की खूप मोठं मार्केट आपल्या हातात आहे इलॉंगेटेड व्हरायटीसाठी, ते त्याचं थोडंसं स्टॅटिस्टिक मी तुमच्यासमोर मांडतो की गेल्या 5 वर्षापूर्वीपासूनचं जे स्टॅटिस्टिक म्हणतंय की 2020-21 मध्ये जर बांगलादेशला आपण एक्सपोर्टमध्ये इन्क्लूड केलं तर साधारणतः 28% बांगलादेशचा शेअर आहेत एक्सपोर्टसाठी. त्यानंतर 2021-22ला 26, त्यानंतर 22-23ला 24 आणि सलग 23-24ला पण 34 22-23ला आणि 23-24ला 34 आणि 24-25ला 29 एवढा मोठा शेअर फक्त एक्सपोर्टमधला हा बांगलादेशचा आहे. आणि हा जो शेवटचा 2024-25चं जे आकडेवारी मी सांगितली यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की हा कमी का झाला, तो 5% कमी झाला. परंतु कुठे कमी झाला तर तो जो शेअर आहे तो आपला पेड कटिंगवाल्यांनी घेतला. म्हणजे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी 2 वर्षापासून आपल्याकडे पेड कटिंगसाठी सुद्धा आहेत. आणि आपल्याला सगळं माहिती आहे का पेड कटिंगवाल्यांची हार्वेस्टिंग कशी आहे आणि आपल्याला किती सोयीस्कररित्या काम झालेले आहेत. तर या पद्धतीनं आपल्याला खूप मोठा चान्स आहे इलॉंगेटेडच्या बाबतीत. इलॉंगेटेडची लागवड किती वाढली तरी आपल्या हातात 2 मार्केट तर एकदम शुअर आहेत, एक बांगलादेशचं मार्केट आणि एक डोमेस्टिक मार्केट. आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे की आजपर्यंत आपल्याला डोमेस्टिक मार्केट हे 90% डोमेस्टिक मार्केट अवेलेबल आहेत. तर आपण निश्चितच त्याचा विचार केला गेला पाहिजेत. अदर कंट्रीज त्याचा विचार करतायत, इंडियाच्या दृष्टीनं तसं बघतात आहे, परंतु आपणच आपल्या मार्केटकडे बघत नाही. ही एक थोडंसं शोकांतिका म्हणावं लागेल किंवा काय तर आहे तो विषय. तर त्या दृष्टीनं आपण बघितलं पाहिजेत. तर अशा पद्धतीने जर काही प्रश्न असतील तर मला वाटतं आपण डायरेक्टली सुरुवात करायला हरकत नाही आहे. तर काही सिनॅरिओ जे आहेत आत्तापर्यंतचं त्याबद्दल पण थोडेसे प्रश्न असतील तर ते पण विचारा, कारण डिग्री डेटच्या माध्यमातून काही गोष्टी मी मांडलेल्या आहेत त्यासुद्धा त्यात असू द्या इन्क्लूड. ओके. अमोलजी, आत्ता ज्या इलॉंगेटेडचा जर आपण सिनेरिओ बघितला, सोनाका पासून सुरुवात झाली, सोनाका, त्यानंतर माणिकचमन, सुपर सोनाका, त्याच्यानंतर SSN, RK, त्याच्यानंतर सिद्ध गोल्डन बुलेट, VSD आणि अनिष्का. तर ह्या ज्याही व्हरायटी मी आत्ता नावं घेतली तर त्याच्यामध्ये आणि अनिष्कामध्ये काय वेगळेपण आहे असं? 2 वर्षांत काय वातावरणाचा बराच बदलाव झालेला आहे. म्हणजे बरेच वातावरण क्लायमेटिक चेंजेस आहेत, त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता जे लोकांना यावर्षी आता तुमच्या कटिंगला एप्रिल कटिंगला बरेच पानं वीक झाली, तशी अनिष्का पानं वीक कमी झाली, तशी काळी मॅच्युरिटी अनिष्का सगळ्यात चांगली झाली फास्ट. आता असेच बदल आहेत त्यामध्ये. मला जर तुम्ही अनिष्का बद्दल, आता तो आमचा बराचसा विषय झालेला आहे, ती अनिष्का या व्हरायटीबद्दल जर वेगळे पण सांगायचं ठरलं, एक बघा काय की आपल्याला ज्या व्हरायटीज आतापर्यंत आल्या, SSN असो किंवा RK असो किंवा सुपर सोनाका असो, सगळ्या व्हरायटी चांगल्याच आहे त्यांच्या जागेवरती. परंतु ह्या वर्षी जो शेतकऱ्यांचा कल अनिष्काकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण थोडंसं आकलन मी जे केलं 2-3 वर्षापासून. मला आठवतं 2 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला अनिष्काबद्दल प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला मी सांगितलं की मी हे पुढच्या वर्षी तुम्हाला सांगेन. आणि तेव्हापासून सतत जो अभ्यास होतोय अनिष्काचा, तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ना की आपल्याला लेट प्रुनिंगसाठी आपल्याकडे एक ऑप्शन नव्हता. म्हणजे ज्या ट्रॅडिशनल व्हरायटीज आहे सोनाका आणि माणिकचमन, ह्या थोडासा ॲक्सेप्टन्स मार्केटच्या दृष्टीने असो किंवा व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून असो हा कमी होता. आणि मग लेट प्रुनिंगला म्हणजे 15 मार्च नंतर आपल्याला जर मार्केटमध्ये माल हवा असेल आणि तो टिकाऊ माल हवा असेल तर तिथं अनिष्काला त्या दृष्टीने बघितले गेले. आणि खरोखरच जर टेम्परेचर जे आपलं 10-15 मार्चपासूनच जे राईज व्हायला लागलं सडनली, आणि त्यामध्ये ज्या बाकी इलॉंगेटेड व्हरायटी या थोड्याशा सेन्सिटिव्ह आहे, टेम्परेचर सेन्सिटिव्ह असल्यामुळे ज्या अनिष्का त्यात जमिनीतला फरक निश्चितच जाणवतो. आता काही प्रमाणात जर डीप सॉइल असेल तर SSN सुद्धा आपण एप्रिलमध्ये हार्वेस्ट करू शकतो. परंतु एक कन्सिस्टंटली जर बघितलं तर अनिष्का जी आहे ती हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी तिचे कॅरेक्टर मेंटेन झालेले दिसतात. शिवाय की काही वेळेस काय होतं की कुठंतरी मार्केट पडतं, मग आपण डिले करण्याचा प्रयत्न करतो. आणि जनरली बांगलादेशचं जर बघितलं तर बांगलादेशमध्ये स्ट्राईक होणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा चालू असतात.
एकदा आपले सीझन चालू झालं की ह्या सुरू होतात, किंवा लेबरचे प्रॉब्लेम असो, मग ते जे डिले हार्वेस्टिंग जे होतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही हार्वेस्ट टाईमपेक्षा जर अनिष्का थोडंसं डिले झालं 8-15 दिवस, तर बेरी ड्रॉपिंग वगैरे किंवा हाऊस सोडून देणे किंवा कलर चेंज होणे हे प्रॉब्लेम्स येत नाही. आणि क्रॅकिंगच्या बाबतीत सुद्धा बघितलं, ज्यावेळी नंतर पाऊस होता ते त्यामध्ये क्रॅकिंगला अनिष्का खूपच कमी बळी पडते, कारण जो त्याचा देठ आहेत ब्रश साधारणतः म्हणायचं 75% ब्रश आपल्याला मिळतो. आणि अशा पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं क्वालिटी तिथं मेंटेन करू शकतो. चांगल्यामुळे क्रॅकिंग कमी होतं त्याचं, म्हणजे इतर व्हरायटीच्या तुलनेत अनिष्कामध्ये क्रॅकिंग इलॉंगेटेड. ओके. आणि असंही पण सगळ्यात महत्वाचा हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि असंही पण होतं बरं का की लेटमध्ये जाऊन आणि थोडंसं व्हेरिएशन सुद्धा तिथं कमी जाणवतात अनिष्कामध्ये. लेट जर गेलं तर थोडं व्हेरिएशन सुद्धा कमी जाणवतात. कारण काय होतं की हा जो थोडासा जी आणि नायट्रोजन सेन्सिटिव्ह व्हरायटी येते, ते जे सुळेमणी चिचकुळेमणी निघतात ते आर्ली क्लायमेटमध्ये थोडंसं हवेतला किंवा म्हणजे ॲटमॉस्फिअरचा जो नायट्रोजन वाढतो, किंवा मग तुमचे जे याच्या ज्या प्रॅक्टिसेस आहे जिब्रेलिनच्या त्याच्यामध्ये ते चिचकुळेमणी निघतात, आणि आपण थोडंसं लेट जर गेलो ना त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करता येतात. आपण जे नाही दिला तरी सिंपल नायट्रोजनमुळे सुद्धा तिथे चिचकुळेमणी निघू शकतात, तर आपल्याला ते अवॉइड करता येतात. पण काय वाटतं, म्हणजे एकीकडे इंडस्ट्रीचा गेल्या 3-4 वर्षाचा सिनेरिओ बघितला की मोठ्या प्रमाणात पेटेंटेड व्हरायटीज आपल्याकडे ब्रीडरने आणल्या आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये ग्राफा असेल, SNFL असेल, वॉल्कनी असेल किंवा इतरही ब्रीडर्स येत आहेत. 200% किंवा 100% फ्रुटफुलनेस असणाऱ्या त्या व्हरायटीज, त्याच्यामध्ये गळकूज फार कमी आहे. त्यानंतर क्रॅकिंग म्हणजे रेन रेजिस्टंट त्या व्हरायटीज आहेत. त्यानंतर एक्सपोर्टला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची डिमांड आहे. किपिंग क्वालिटीचा जर म्हणजे तो ट्रान्झॅक्शन हे ट्रॅव्हलिंग पिरियडमध्ये ती टिकणारी व्हरायटी बघितली तर तो विषय तिथे जास्त आहे. एकीकडे तो सिनेरिओ म्हणजे ते बघतोय आपण की बाबा एकीकडे एक वर्ग तिकडे चाललाय मोठ्या प्रमाणात ग्राफ्टिंग, आणि एकीकडे डोमेस्टिक मार्केटसाठी इलॉंगेटेड. तुम्ही याच्याकडे कसं बघता? काय असतं माहिती आहे का, प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक मार्केट हे ठराविक प्लेस झालेले आहेत. याचं उदाहरण जर खरं सांगायचं जर ठरलं तर मी साधारणतः 2001 पासून ते 2012 पर्यंत म्हणजे लिओसिन नंतर 2 वर्ष मी स्वतः ग्रोअर एक्सपोर्टर होतो. आणि बराच वेळेस हा विषय झालेला आहे की त्यावेळेचं जे स्टॅटिस्टिक्स होतं की एक्सपोर्टचं जे मार्केट आहे हे त्यावेळेस साधारणतः 6 ते 7% एक्सपोर्टचं मार्केट आहे, इन्क्लुडिंग बांगलादेश. तर ह्या पद्धतीचं मार्केट होतं. बरं, दुसरी गोष्ट काय आहे की त्यावेळेस क्षेत्र पण कमी होते ॲक्सेप्टेड, परंतु क्षेत्र वाढून सुद्धा एक्सपोर्ट ज्या हिशोबाने वाढायला पाहिजे त्या हिशोबाने आज एक्सपोर्टचं ग्रोथ ही दिसत नाही आहे. कारण का की आता इथं जे म्हटलेले 2023 आणि 24 12.28% हा टोटल व्हॉल्यूमचा एक्सपोर्ट झालेला आहे. 12.38 फक्त. तर ह्या जर सिनेरिओ बघितला तर आपल्याला युरोप मार्केट एक त्याच्याबद्दल आहे बघा. मी त्या मानाने त्यानंतर बरेचसे वर्ष बराचसा कालावधी गेला याच्यामध्ये. आम्ही दादांचा अभ्यास खूप चांगला आहे, पण थोडंसं आकलन आपण पण करत असतो, ॲनालिसिस आपण पण करत असतो. त्या दृष्टीनं ही चर्चा आहे. ही 100% ट्रू असणारच असं नाही आहेत, परंतु साधारणतः थोड्याफार प्रमाणात तरी थोडंसं आकलन आहेत की एक युरोप मार्केट जे आहे ते खूप स्पेसिफिक मार्केट आहे आणि खूप कमी मार्केट आहे. आपण सगळे तिकडेच आहेत. आज दादांनी जे सांगितलं की थोडे 4-5 कंटेनर जरी ह्या टेरिफ प्रॉब्लेममुळे जर चिलीचे वगैरे किंवा हे युरोपमध्ये आलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर थोडाफार प्रमाणात होणार. आणि भविष्यात जाऊन काही पॉलिसी परत अमेरिकेच्या चेंज झाल्या वगैरे वगैरे तर त्या परत त्याचा इम्पॅक्ट युरोपवर होणार. म्हणून एकंदरीत सगळे लोक कुठं जाणार तर युरोपला जाणार. आणि
जर युरोप झाला, त्यानंतर त्यानंतर गल्फ, त्यानंतर रशिया, हे 3 मार्केट जर सोडले तर बाकीचे खूप निग्लिजिबल आहे आजपर्यंत. चायना तर सगळ्यात डाऊनला आहे. चायनाचा व्हॉल्यूम ऑफ एक्सपोर्ट खूप कमी आहे. आणि मग याच्या समोर जर बघितलं तर आपलं मार्केट खूप मोठं आहे. आता दुसरा विषय जो आहे की पेटेंटेड व्हरायटी निश्चितच खूप चांगल्या आहेत. आपण का पेटेंटेड व्हरायटीकडे गेलो तर आपल्याला तिथं फ्रूटफुलनेसची आवश्यकता होती. त्यानंतर आपल्याकडे फ्लॉवरिंगमध्ये जे नेक्रोसिसचे प्रॉब्लेम येतात, म्हणजे गळीकुजीचे, तो एक प्रॉब्लेम आपल्याला होता. आणि तिसरा म्हणजे आपल्याला क्रॅकिंगची समस्या होती. आणि त्या दृष्टीने आपल्याला ती वाटचाल करणं गरजेचंच आहे. परंतु त्या व्हरायटी त्या जागेवरती आणि उद्या जाऊन पूर्ण एक्सपोर्टसाठीच त्या व्हरायटीचं काम होईल असं नाही, त्या डोमेस्टिकसाठी सुद्धा आपल्याला अवेलेबल असणार आहे. परंतु काय होतं, ग्राहकाची आहे ना कुठं ना कुठं एक चॉईस असते बरं का. एक खूप चांगल्या पद्धतीचं समजा सगळं मार्केट कलर करत दिसायला लागलं ना की ग्राहक तो व्हाईट मागायला लागतो आणि म्हणजे व्हाईट ग्रेप्स मागायला लागतो. आणि सगळं काही व्हाईट दिसायला लागले की तो कलरकडे झुकतो. म्हणजे आपण बघितलेले आहेत बांगलादेशमध्ये लेटमध्ये कलर व्हरायटी पाहिजे असतात. कलरचं मार्केट खूप चांगलं आहे, पण आपण पुरवठा करू शकत नाही टेम्परेचर वाढल्यानंतर. मग अशा पद्धतीनं त्या सुद्धा व्हरायटी आपल्याला डोमेस्टिकमध्ये स्टोरेज करून आणि आपल्याला कामं येतील. पण याचा अर्थ लगेच इलॉंगेटेडचं मार्केट डाऊन होईल असं नाहीये. कारण एक थोडीशी मानसिकता परत अशी येते की आपले जे कल्चर आहेत ना, परत एक विषय, आपलं जे कल्चर आहे ते तुकडा करून खाण्याचं आहे. खरं तुम्ही कसे द्राक्ष द्या समोर, तो एक खटीमणी तोंडात घालतच नाही. किंवा तुम्ही कुठलेही फ्रूट द्या, तो तुकडा करूनच खातो. आणि ह्या पद्धतीनं त्याला म्हणजे जे इलॉंगेटेडमध्ये तो 2 तुकडे करून खाण्याला त्याचा ॲक्सेप्टन्स थोडासा एक क्रेज जास्त असते. ही एक मानसिकता आहे. आणि राहिल्या गोष्टी पेटेंटेड व्हरायटीचे, त्याच्यासाठी अजून खूप दिवस जाणार आहेत. तुम्ही जे काही त्यांचे पॅरामीटर्स सांगितले याच्यामध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी अजून भरपूर दिवस जाणार आहे. एवढं लवकर त्याला चेंज ओव्हर होणार नाही. आणि जे क्षेत्र वाढतंय खूप मोठ्या प्रमाणात, आज यावेळेस मी टूरवरती असताना बागलकोटपर्यंत गेलो होतो. खूप मोठ्या प्रमाणात बागलकोटमध्ये आता लागवडी चालू झालेल्या आहेत. आणि म्हणून हे काही 3.5 लाख म्हणजे 3.5 लाख एकच क्षेत्रच लिमिटेड नाही राहणार. कदाचित भविष्यात 8-10 वर्ष त्याच्या दुप्पट सुद्धा क्षेत्र होणार आहेत. त्यामुळं खूप स्पेसिफिक असं काहीच व्हरायटींना खूप दिवस येतील, काही आउटडेटेड होतील असं नाही. कदाचित असंही होईल की इलॉंगेटेडमध्ये आपल्याकडे डोमेस्टिक मार्केट, मी जेवढं सांगितलं की डोमेस्टिक मार्केटसाठी इलॉंगेटेड खूप चांगले आहेत, बांगलासाठी खूप चांगले आहे, एशियन कंट्रीसाठी ती क्रेज आहेत. तर बाहेरून ब्रीडर मग त्याच्यावरती अभ्यास करून आपल्याला परत इलॉंगेटेड व्हरायटी चांगल्या देतील. आज सुद्धा आपल्या मार्केटमध्ये ब्लॅकमध्ये इलॉंगेटेड व्हरायटी आलेलीच आहे. तर ह्या गोष्टी घडणारच आहे. मग त्यावेळेस आपल्याला थोडं अपडेट व्हावं लागणारच आहे. आणि त्याची तयारी आतापासून सुरुवात झालेली आहे. यावर्षी विजूभाऊ, आतापर्यंत जेव्हापासून आपण द्राक्ष शेतीला लागलो तर इतक्या लवकर म्हणजे खरड छाटणीनंतर इतक्या लवकर पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यावर्षी आपल्याकडे नाशिक विभागाचा जर विचार केला तर डिग्री डेज डिफिशियंट आपल्याकडे आहे असे आकडेवारी आपल्याकडे आलेली आहेत, जे आपल्याकडे लोकांनी युनिट्स बसवलेले त्याच्यातून. तर काय वाटतं यावर्षीचा सीझनकडे तुम्ही कुठल्या अँगलने बघताय, कसा असेल यावर्षीचा सीझन? खरं तर म्हणजे मला द्राक्ष शेती समजायला लागली ती खरं 1999. आणि त्याच्यापूर्वी आमच्या वडिलांनी सगळ्यात पहिली जी बाग लावली ती 1973 साली. आणि मग आज वडिलांना जर विचारलं की ह्या पद्धतीचं क्लायमेट आजपर्यंत होतं का, कधी एखादं वर्ष असं आलं का? परवा सुद्धा मी एकदम वयस्कर व्यक्तीला, बागायतदाराला भेटून आणि त्यांना हा प्रश्न विचारला. मध्यंतरी मी सांगलीला गेलो होतो, त्यावेळेस NB तात्यांना सुद्धा हा विषय मी शेअर केला की बुवा काय असं वातावरण कधी मिळालं का आणि त्याचे परिणाम काय झाले. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की असं वातावरण आजपर्यंत कधीच नव्हतं. तर मला असं वाटतं की जो 5 ते 6 मेला जो पाऊस झालेला आहे तेव्हापासून सतत आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत सततचा पाऊस होता. बरं, पाऊस असणं आणि त्यातली त्यात ढगाळ वातावरण असलं हे
सायंटिफिकली चांगल्या फ्रुटफुलनेसचं लक्षण नाही आहेत. म्हणजे चांगलं फूड डिफरन्शिएशन होण्यासाठी ह्या गोष्टी नाही लागत. तर 10 एप्रिलच्या आज ज्या कटिंग झालेल्या आहेत तर त्या थोड्याशा सेफर साईड आहेत. आणि 10 एप्रिल नंतरच्या ज्या कटिंग आहेत त्या अगदी जो पिरियड असतो, जो आपण म्हणतो की 40 ते 75 दिवसाचा पिरियड, हा तुम्हाला फ्रूट डिफरन्शिएशनसाठी चांगला असतो. आणि तिथं नेमकीच तिथं आपल्याकडे खूप मोठमोठे पाऊस झाले. फक्त एक चांगली समाधानकारक परिस्थिती तिथे काय होती की मे मधले जेवढे पण पाऊस झाले हे वळीव पाऊस झाले. म्हणजे खूप अति उष्णता होती, मी सूर्यप्रकाश नाही म्हणत, पण खूप जास्त उष्णता देऊन आणि नंतर ते पाऊस झाले. आणि ह्या परिस्थितीमध्ये काय झालं की मे एंडला सुद्धा एक अशी परिस्थिती आली होती की आपल्याला नायट्रोजन द्यावा लागेल ही परिस्थिती आली होती. आणि आम्ही त्यावेळेस खरोखर नायट्रोजन दिले सुद्धा, बागांना ग्रोथच नव्हती. ज्या अर्थी तिथे ग्रोथ दिसली नाही त्या अर्थी खूप चांगले दिवस गेलेले असं म्हणायला हरकत नाहीये. आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक फील्डवरती जर दनाकाच्या प्लॉटमध्ये मी वेदर स्टेशन बसवलेले आहेत आणि तिथले जर डिग्री डेज जर मी मुद्दामून तो विषय आणला होता, तिथले जर डिग्री डेज जर बघितले तर 7 एप्रिलची प्रूनिंग आहे तिथे. आणि एप्रिलचे डिग्री डेज मला तिथे मिळालेले 450. मेचे जे डिग्री डेज हे 354 मिळालेले आहेत. त्यानंतर जूनचे 287, जुलै 261 आणि ऑगस्टचे जे आहेत ते 215. म्हणजे ह्या पूर्ण 5 महिन्यामध्ये, साधारणतः 5 महिन्यामध्ये मला तिथं 1567 डिग्री डेज मिळालेले. आणि हा आकडा खूप कन्फ्युजिंग आहे आज. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे की चांगल्या फ्रूटफुलनेससाठी 1400-1500 डिग्री डेज ही रिक्वायरमेंट असते आणि आज माझ्याकडे दिसत आहेत 1567 डिग्री डेज. मग हे वाढण्याचं किंवा हे रिडिंग दाखवण्याचं कारण मला वाटतंय की उष्णता बऱ्यापैकी होती आणि त्याच्यामुळे डिग्री डेज हे चांगले आहेत. तरी पण उष्णता असून सुद्धा सॉइल मॉइश्चर आपल्याकडे कंटिन्युअसली खूप जास्त प्रमाणात होते. आणि कदाचित ह्या सॉइल मॉइश्चरचा जो प्रकार आहे, जूनमध्ये रानं व्हेजिटेटिव्ह ग्रोथवरती म्हणजे बिघ दाखवायला लागले होते. आणि असं वाटतंय की कदाचित खूप वीक आणि आत्तापर्यंत आलेल्या ज्या केन ॲनालिसिसवरून असं वाटतंय की खूप वीक माल निघण्याची फार मोठी संभावना आहे. कारण मी 2-3 ठिकाणी बघितलं की 2-3 रिपोर्ट पण बघितले की सुधाकर सारख्या व्हरायटी सुद्धा फ्रूटफुलनेस चांगला दिसतोय परंतु वीक आहेत. आणि हा आपल्या दृष्टीनं चॅलेंज राहणार आहे, हे जे बाहेर निघणारे घड आहेत हे वाचवणं. आणि मग याच्याविषयी माझी एक कमेंट असेल बरं का की ठीक आहे, जमेल नाही जमेल हा विषय वेगळा आहे, परंतु एक टार्गेट आपण हाताशी धरलं पाहिजे की मला 1 ऑक्टोबर का मला 5 ऑक्टोबर मला प्रूनिंग चालूच करायची. पण त्याच्या अगोदर जर क्लायमेट जर खराब असेल, पावसाळी वातावरण असेल, सॉइल मॉइश्चर जर खूप जास्त असेल तर आपण प्रूनिंगला थांबलं पाहिजेत. आणि माझ्या हिशोबाने एवढी घाई करण्यात अर्थ नाहीये. मार्केट माल डिप्रिशिएट राहणार हे शुअर आहेत, यात अजिबात दुमत नाही. मी फक्त स्पष्ट बोलू राहिलो म्हणून ते कोणतरी मला निगेटिव्ह म्हणणार आहेत, परंतु डिप्रिशिएट राहणार हे 100%. तर मग जर मार्केट डिप्रिशिएट राहणार आहे मागच्या वर्षीपेक्षाही पण, तर आपण थांबायला हरकत काय. झाड जर त्या परिस्थितीला तयारच नाही आज. आत्तापर्यंतचे जे क्लायमेट आहे तो पूर्ण आयसोलेशनमध्ये आहे. झाड वापसा कंडिशन नाहीये. आता कुठंतरी कालपासून आपल्याकडे पाऊस उघडले आहेत, आता हळूहळू वापसा कंडिशन यायला सुरुवात होईल. परत मध्ये काहीतरी प्रेडिक्शन दाखवतायत नेजे सर उद्या ते मांडतीलच बऱ्यापैकी. आणि मग अशा वेळेस आपण घाई करण्यात अर्थ नाही. म्हणजे पूर्वी तरी आमचे वडील मला नेहमी सांगायचे की बघ, तुला एक 7 ते 8 दिवस चांगलं क्लायमेट मिळेपर्यंत तू छाटायचं नाही, झाडाला स्वतःला रिकवर होऊ दे, वापसा कंडिशन येऊ दे आणि नंतर छाटणी घे. म्हणजे तुला जे बारीक घट निघणार आहेत ते जिरण्याचं किंवा गोळी गडवण्याचं किंवा मग बाळीवर जाण्याचं प्रमाण कमी असेल. म्हणून हा जो सिनेरिओ जर बघितला तर आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे, घाई करण्यात अर्थ नाहीये. विजू भाऊ, आत्ता ज्या स्टेजेसमध्ये बागा आहेत म्हणजे ज्यांनी लेट खरड छाटणी केल्या तर पानांची परिस्थिती काही ठिकाणी बऱ्यापैकी खराब आहेत. म्हणजे ज्या कंडिशनच्या बागा आहेत त्यांना अजून काम करण्याला काही पर्याय आहेत, संधी आहेत, केन मॅच्युरिटीच्या अडचणी आहेत तिथे. तर ह्या प्रतिकूल परिस्थितीत ज्यांच्याकडे पानांची कंडिशन जरा खराब आहेत, कमी पानसंख्या आहेत, त्यानंतर केन मॅच्युरिटी कमी आहेत, तर तिथे फर्टिगेशन आणि फॉलियर स्प्रेमधनं आपण काही करता येईल काही आज मितीला?
आजच्या मितीला एक एक अजून एक दुसरा एक विषय असा की खरोखर म्हणजे जे सलगचे पाऊस आणि ज्यावेळेस सडन आपल्याकडे एकदम मला वाटतं 10-11 जून नंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ब्लाईट, अँथ्रॅकनोज किंवा मग डाउनी मिल्ड्यू आपल्याकडे दिसायला लागल्या 10 ते 11 जून नंतर. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की खरोखर सप्टेंबरमध्ये पाणी टिकू शकत नाही हे आपल्याला वाटायचं. प्रत्येक जणाला वाटायचं की नाही, सप्टेंबरमध्ये पाणीच टिकू शकत नाही, आपल्याला 1 सप्टेंबरपासून कटिंग करावं लागणार, गाडी कच्ची असो नाही तर कशी असो. पण इतकी समाधानकारक परिस्थिती आहे की आजही पानगळ नाही होते. आणि ती जी अटॅचमेंट आहे पाण्याची, त्याचं श्रेय निश्चितच आपल्या शेतकरी वर्गाला द्यावं लागणार आहेत. त्यांनी जे प्रयत्न केले पानं टिकवण्यासाठी आणि अल्टिमेटली त्याचा देठ आणि त्याची जी अटॅचमेंट आहे खूप चांगली राहिली, म्हणून आज आपल्याकडे डिफोलिएशनचा प्रॉब्लेम खूप कमी आहेत. म्हणजे आजचाच मला एक तिसगावहून आज एक फोन होता की 1250 मिली प्रति एकर 1 तारखेला इथ्रेल घेऊन सुद्धा आजच्या मितीला पान हल्लेलं नाहीये. म्हणजे त्याला तो डबल हाफनी परत एकदा ऍप्लिकेशन करावं लागणार आहे आणि थोडंसं प्रूनिंग डिले करावं लागणार आहे. आणि अशी परिस्थिती जर बघितली तर अजून सुद्धा पण आहे ते 50% पान आपल्याकडे शिल्लक आहे. 50% म्हणजे जो ग्रीन भाग दिसतोय कॅनोपी मध्ये तो आपल्याकडे 50% किंवा त्याच्या बिलो काही काही ठिकाणी आपल्याकडे शिल्लक आहेत. आणि हा जर टिकवायचा असेल तर माझा एक अनुभव मी तुम्हाला शेअर करतो की कुठल्याही कंपनीचे याच्यात मार्केटिंग हा विषय नाहीये, परंतु मला एक पी बूस्टरचे रिझल्ट खूप चांगले वाटले की आपण जेणेकरून पी बूस्टरचे ऍप्लिकेशन जर जमिनीतून जर घेतले तर अजून त्याचा फायदा आपल्याला एक ते ॲसिडिक ग्रेड आणि त्यातले त्यात फॉस्फेट आणि पोटॅशचे चांगला रेशो असल्यामुळे पान टिकवण्यासाठी किंवा ती अटॅचमेंट तसेच मेंटेन करण्यासाठी, कारण आपले टार्गेट अजून पुढे आहेत, आपल्याला नोव्हेंबरमध्ये कदाचित जावं लागेल यावेळेस काही काही ठिकाणी, तर ते एक ॲप्लिकेशन आपल्याला सॉईलमधून घ्यायला हरकत नाही आहे. राहिला विषय फुल इयरमधून, तर फुल इयरमधून फार काही ग्लॅमरियस चेंज असं आपण किंवा स्प्रे आपण करू शकत नाही. आणि उगाच ट्रायकोची फवारणी आपण तिथं घेऊ शकतो म्हणजे हो. आणि ट्रायकोच्या बाबतीत विषय निघालाच तर खरोखर ट्रायकोडर्माचा विषय जो आहे ती मध्यंतरी बघा इंदुमती सावंत मॅडम म्हणजे डॉक्टर इंदुमती सावंत मॅडम यांचं ट्रायकोवरती खूप चांगलं काम आहे. आणि अक्षरशः मी पर्सनली माझ्या शेड्यूलमध्ये ट्रायको आणि सल्फर असं एकत्र स्प्रे भुरीसाठी देतो आफ्टर 60 days याला फळ छाटणीला, आणि त्याचे आउटस्टँडिंग रिझल्ट मला मिळतात. पण आता कसं आहे, ही श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग असल्यामुळं खूप शेअरिंग याच्या विषय होत नाही. पण एक वर्स्ट क्लायमेट कंडिशन आल्यानंतर ह्या वर्षीची जी क्लायमेट कंडिशन असली तर इतकी वर्स्ट होती ते तिथं श्रद्धा ठेवाच लागणार आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती. प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा म्हणून आपल्याला विवाप करता येणार नाही. मग परत तो एक विषय रिवाइज झाला. मी परत एकदा डॉक्टर सावंत यांच्यासोबत चर्चा ज्यावेळेस करायला गेलो की खरोखर ट्रायकोचा काय प्रकार काय आहेत, ट्रायको जमिनीत सोडायचं म्हणजे काय करायचं नेमकी, तर त्याला संयुक्तिक उत्तर मला मिळालं खरं की ज्यावेळेस ट्रायकोडर्मा आपण जमिनीमधून सोडतो ह्यावेळेस म्हणजे ह्या प्रूनिंगला कटिंगच्या अगोदरचा विषय आत्तापर्यंतचा विषय, तर तिथे त्यांचं म्हणणं असं आहे की ट्रायकोडर्माची खूप चांगली डेव्हलपमेंट मुळांमध्ये होते. ट्रायकोडर्मा हा काही सिस्टमिक नाही आहे, हा झाडात जाऊन काम करत नाही, पण तो रायझोस्पिअरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो. आणि तो डेव्हलप झाल्यानंतर झाडामधले जे फायटो अलेक्झिन्स आहे झाडाला ते फायटो अलेक्झिन्स तयार करण्यासाठी प्रवृत्त करतं, बरोबर ना. तर त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याला जे डिसीज आहेत त्या डिसीजवरती कंट्रोल मिळवण्यासाठी शक्य होतं. आणि मग एक थोडीशी डॉक्टर सरांवरती मी श्रद्धा ठेवून आणि माझ्या बागेमध्ये स्वतःच्या ह्या वर्षी 2 ट्रायकोडर्माचे ॲप्लिकेशन मी कंपल्सरी केलेले आहेत. 2 लिटर पहिल्यांदा केले, ॲक्च्युअल रिकमेंडेशन 1 लिटरचे आहेत, परंतु वर्स्ट कंडिशन असल्यामुळे 2 लिटर केले आणि आत्ता जस्ट मी 1 लिटर केलं. माझ्याकडे ना एक गोष्ट बाकी एक चांगली घडलेली आहे की माझ्याकडे डाऊनी आला पण फार लवकर कंट्रोल झाला. ब्लाईट आहे परंतु तुलनेत खूप कमी आहे. याचं कारण मी थोडंसं ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या ज्या केल्या याच्यासाठीच मी देऊ शकतो. दुसरी गोष्ट एक जाणवली बरं का म्हणलो की यावर्षी इथून पुढं एप्रिल कटिंगला गाफील नाही राहायचं, लवकरात लवकर एक तर पान थोडंसं छोटं कसं राहील याच्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणजे
थोड्याफार सूर्यप्रकाशात सुद्धा डोळ्यावरती आपल्याला ऊन पडेल आणि त्याचे रिझल्ट मिळतील. आणि दुसरी गोष्ट, पान हिरवं कसं होईल, मी मॅच्युअर नाही मानणार, मी पान हिरवं लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि खरोखर माझ्या प्रॅक्टिसेसमध्ये जिथं जिथं फॉस्फोनिक आले, आता मी नाव घेणार नाही खरं, पण आउटस्टँडिंग रिझल्ट, तिथं मला पान हिरवं होण्यासाठी खूप चांगली मदत मिळाली. त्याचे कारणं पण वेगवेगळे, एवढ्या डीपमध्ये जाणं आता शक्य नाही आहे, परंतु पान लवकरात लवकर हिरवं करणे म्हणजे डिसीज प्रेशर कमी करणे. बरोबर, एकदम बरोबर. आणि आता आपण छाटणीच्या फर्टिगेशनचं सांगितलं तुम्ही की पी बूस्टर आपण देऊ शकतो केन मॅच्युरिटीसाठी. साधारण छाटणीपासून दोन गोष्टी घडतील का, केन मॅच्युरिटी एक घडेल आणि आपल्या सिस्टम मधला जो फॉस्फेट, आपल्याला फॉस्फेट वाढवणं किंवा हे फार गरजेचं आहे चांगल्या स्प्राउटिंगसाठी आणि असलेलं घट टिकण्यासाठी. कारण आपण काय करतो, नंतर फॉस्फेटचे स्प्रे घेतो भरपूर. तर आता इलॉंगेटेडच्या विषयीचे बरेचसे प्रश्न आहेत, पण ते फॉलियर स्प्रेच्या निगडीत जास्त आहे, फॉलियर वरच्या कामांच्या निगडीत जास्त आहे जमिनी खालच्या. तर आपण सुरुवात फर्टिगेशन पासून करायची की फॉलियर स्प्रे पासून करायची? फॉलियर पासून. साधारण इथ्रेलचा वापर इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये कसा असावा? जनरली हा जो इथ्रेल आहे ना, हा व्हरायटी बेस नाहीये बरं का. आणि पीएच शी निगडीत पण फार त्याचे प्रश्न आहेत लोकांचे, तर त्याविषयी पण जनरली हा व्हरायटी वाईज इथ्रेलचे डिफोलिएशन साठी अजिबात असं काही रिकमेंडेशन नाहीये. पानांची कंडिशन आणि ते ड्युरेशन याच्यासाठी आपण तिथं फायदा करून घेतला पाहिजेत. दुसरी गोष्ट की स्प्राउटिंग आपल्याला चांगलं मिळवण्यासाठी सारखेपणा मिळेल. समजा मी आज गृहीत धरलं की माझ्याकडे 20-30% पानं शिल्लक आहेत आणि मग मी इथ्रेल वापरायचं नाही का, तर इथ्रेल वापरलंच पाहिजे. कारण काय आहे की त्याच्यामुळे स्प्राउटिंग ही खूप चांगल्या पद्धतीने सारख्या प्रमाणात, आणि मग अशी दादांनी सांगितलं की बाबा स्प्राउटिंग यावर्षी सारखं मिळवणे हे चॅलेंज राहणार आहे आपल्याला, आणि ते मिळवलं गेलं पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला इथ्रेल वापरलं पाहिजेत. पण आजची जी 50% ही कंडिशन दिसते, त्याच्यामध्ये आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. 50%च्या खाली जर पानं असेल तर 1000 मिली प्रति एकर 500 लिटर पाण्यासाठी, आणि 50% वरती जर पान चांगलं जर असेल तर तिथं 1250 मिली प्रति एकर असा एक डोस आम्ही ठरवला. आणि मला वाटतं हा प्रॉपर डोस मागच्या अनुभवानुसार असेल. आणि राहिला पीएचचा विषय की याच्यात दुसरं हा प्रमाण ठरवायचं कारण पण एक असं आहे की आपण जर प्रत्यक्ष बागेमध्ये जाऊन बघितलं आणि डोळ जर दाबून बघितले बोटाने, तर आपल्या असं लक्षात येईल की ह्यावर्षी जे डोळ आहेत हे खूप नाजूक आहेत, दाबतात. दरवर्षी काय होतं, आपल्याकडे इथं मार्किंग येतात, पण ह्यावर्षी ती परिस्थिती नाही आहे. डोळ दाबला जातो पण बोटाला मार्किंग येत नाही. त्यानंतर आपण जर सेक्शन घेऊन जर बघितले तर मधला जो पित्त आहे हा पित्त खूप घट्ट नाहीये. हा तुम्ही सेक्शन घेतानाच तो उनगडतो किंवा तो खपल्या होऊन आणि बाहेर यायला लागतो, आणि लूज पित्त आहेत. तर ह्या दृष्टीनं म्हणजे आपण जे म्हणतो ना की फ्रुटफुलनेस आहेत परंतु पक्वता नाहीये, काडी पक्की झालेली नाहीये, तर हा इथं विषय. त्यामुळे इथ्रेलचे डोस थोडेसे लिमिटेड ठेवले पाहिजेत. पीएच 100% करायला पाहिजे. शास्त्र म्हणतं 4 pH पर्यंत तुम्हाला इथ्रेल खूप चांगलं काम करतं. आम्ही त्या बाबतीत 05234 pH आम्ही करतो, 4 पर्यंत आणतो. आजच आम्ही त्याचं ॲनालिसिस पण केलं की 05234 एक्झॅक्ट काय होतं, ते 3.25-4 पर्यंत pH येतो. कारण त्याच्यापेक्षा खाली आल्यानंतर ते सोल्युशन जेव्हा ॲसिडिक होतं त्यावेळेस ते टॉक्झिसिटीकडे जातं, म्हणजे पानांना टॉक्झिसिटी होऊन आणि पान गळतात, आणि ही परिस्थिती नकोय. ती शॉकिंग परिस्थिती तर प्लांटला अजिबात नकोय. ह्या सीझनमध्ये झाडाला काहीतरी शॉकिंग मेसेज जातील असं काही केलं गेलं नाही पाहिजेत. तर त्यामुळं इथ्रेलचा वापर हा झाला पाहिजे. आणि आम्ही ड्युरेशन ठेवलेले आहे साधारणतः 15 दिवस ते 20 दिवसापर्यंत इथ्रेल पहिलं मारणे हा विषय पानांच्या कंडिशननुसार आपण ठेवलेला आहे. आणि त्यानंतर हायड्रोजन सायनामाइडचं कॉन्सन्ट्रेशन आणि पेस्टिंग. खरं तर दादांनी हा विषय काल बऱ्यापैकी घेतलाय.
त्यानंतर आता ह्या ज्याही काही इलॉंगेटेड व्हरायटी आहे तर याच्यामध्ये प्रीब्लूम जीएचं ॲप्लिकेशन कसं असावं? प्रीब्लूमचा जो एकतर पहिला आहे ना, प्रीब्लूमची एक स्टेज आपल्याला ओळखता आली पाहिजे का. बरंच पूर्वीपासून आपल्यावरती जे हॅमरिंग झालेलं आहे, NRC चे शास्त्रज्ञ सुद्धा खूप वेळोवेळी आपल्याला ती स्लाइड बघणं कंटाळवाणं वाटतं, परंतु ती फॅक्ट आहे का प्रीब्लूमची स्टेजच आपल्या लक्षात येत नाही. दिवसावर न बघता स्टेअरवरच गेलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत घड हिरवा होत नाही तोपर्यंत आपण प्रीब्लूम घ्यायला नकोय खरं. म्हणजे त्याचं ॲब्सॉर्प्शन वाढतं. मग जर हिरवा नसताना जर आपण प्रीब्लूमची टीप घेतली तर काय होतं, तर तिथे एक फिंगरलेलं घड, फांगळलेलं घड किंवा मग त्याचं जे पाकळ्यांचं डिस्टन्स वाढतं किंवा ते मण्यांचं डिस्टन्स वाढतो, तो कुठंतरी विचित्र घड तयार होतो. तो आपल्याला लांबलेला दिसेल, पण त्याची जो भरदस्त घड पाहिजेत आपल्याला, तो आपण जर आदली स्टेजमध्ये जर घेतला ना तर तिथं मिळत नाही. म्हणून ती एक तर स्टेज आणि ॲब्सॉर्प्शनचा विषय येतो. ज्यावेळेस घड पोपटीमधून हिरव्याकडे जायला लागतो त्यावेळेस ॲब्सॉर्प्शन ऑफकोर्स वाढत चालतं. ज्या पद्धतीनं दादा पान आहे ना, पान हिरवं झाल्यानंतर सिंक होतो ना. पान सिंक कधी होतं? पोपटी पान असताना सिंक होतं का? नाही. पान ज्यावेळेस हिरवं होतं त्यावेळेस तो सिंक होतो. तसंच घडाच्या बाबतीत सुद्धा आहे. घड ज्यावेळेस सिंक होतो त्यावेळेस आपण त्याला GA दिला पाहिजे. आणि त्याचे पण कॉन्सन्ट्रेशन अगदी आम्ही 2.5 ppm पासून ट्रायल घेतलेले आहेत. मिनिमम कॉन्सन्ट्रेशननी जो डिपिंग होतं त्याचे रिझल्ट आउटस्टँडिंग खूप चांगले मिळतात. आपल्याकडे जो ट्रेंड आहे की 20 ppm झालं पाहिजे, 25 ppm, आपण कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांचं ऐकतो, आपल्या शेजाऱ्यांचं ऐकतो, अरे मी 30ने केलं म्हणून मला एवढे बंच स्टेचिंग मिळालं. तसं नाही आहे. ॲक्च्युअल परिस्थिती बघून आणि बंच स्टेचिंगला इलॉंगेटेडच्या बाबतीत तर मी म्हणेन की पुढे गेल्यानंतर आपल्याला एवढे GAचे ॲप्लिकेशन करायचेच आहे, तर आपण बंच स्टेचिंगसाठी आत्ता एवढा मोठा GA घेऊन फायदा काय? नॉर्मल फक्त पाकळी विलग झाली पाहिजे हा आपला उद्देश पाहिजे. तिथं 5 ते 10 ppm आणि खूपच थंडी वाढली ते तिथं 15 ppm पर्यंत आपण जायला हरकत नाही. पण प्रीब्लूम घ्यावा असं मला वाटतं, कारण आपल्याकडे फ्लॉवरिंग मधले बरेचसे चॅलेंजेस आहे आता, त्यामुळे प्रीब्लूम घ्यायला पाहिजे. आमच्याकडे प्रीब्लूम स्टेजला CPVचा थोडासा वापर चालू आहे, म्हणजे 0.3. तर ते तर आम्हाला थोडंसं महिन्याची 8 दिवस जास्त गळकुजीचं थोडंसं कमी वाढत जातं. करेक्ट. हा पण एक विषय आहे चांगला. साधारण 100ला 30 किती? 40 ते 50 मिली. 100ला 40 ते 50 मिली. 50 मिली. 100 लिटरला 30 मिली. हो हो. 100 लिटरला 200ला 60 मिली. 200ला 60 मिली CPVचं ॲप्लिकेशन आपण गळकूज होऊ नये म्हणून करू शकतो. आता CPVचे ॲप्लिकेशन आहेत ना, आम्ही खरंच खराब कंडिशन जर असेल ना तर जो फर्स्ट कॅलिपर क्रॅकिंगचा जो स्प्रे जातो ना 10 ppmचा, आपण म्हणतो की कॅलिपर क्रॅकिंग दिलं पाहिजेत, ते त्या स्टेजला सुद्धा आपण ॲप्लिकेशन एकरी 200 मिली मी देऊन बघितलं बरं का. तिथं सुद्धा ॲक्च्युअल गळकूज हा विषय आहेत ना, की जर मण्यांचा देठ हा एकदम चांगला असेल ना, कमकुवत नसेल, तर कुजेचे गळीचे प्रॉब्लेम चालू होऊन आणि कूज चालू नाही होत. तर तिथं मी मागच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे की गळी कुजीचे परत आज वाटलंच ना आपण तो विषय घेऊ की गळकूज टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर तिथं मण्यांचं देठ स्ट्रॉंग करण्यासाठी आपण CPVचे ॲप्लिकेशन करू शकतो. मजबूत होण्यासाठी 26-27 आसपास डिपिंग घ्यायला पाहिजे आपल्याला. मग असं तुम्ही विषय म्हणा पोपटीपासून हिवर जातो त्याच्यामध्ये डिपिंग व्हायला पाहिजे. पहिला आपण डिपिंग काय करतो, बऱ्यापैकी 23-24 वगैरे दिवशी घेतो, ते आरले होतं थोडंसं. ओके. मग ते आम्ही 26-27च्या पुढे घेतो, 27 ते 28 दिवशी. त्यामुळे ते मनाला मजबूती वाढल्यामुळे त्यामुळे तिथं गळीकुची समस्या फारच कमी जाणवते आम्हाला. आणि तो GA किती ppm असतो? 15 ppm. आणि सुरुवातीचा प्रीब्लूमचा एखादा अगोदर फेलच्या आसपास म्हणजे हो. तर तो जे तर खूप इम्पॉर्टंट आहे. आपण तिथं आहे ना 10 ppm करण्यापेक्षा आहे ना, आता आम्ही ज्या प्रॅक्टिस सेट केल्या ना, ह्या वर्षी आम्हाला कदाचित चेंज करावं लागतील बरं का, कारण कमी अगोदर जे येतात फेल फुटल्यानंतर तो व्हरायटीनुसार जे पाहिजे, व्हरायटीनुसार आणि गरजेनुसारच पाहिजे तो, आणि गरजेनुसार पाहिजे. अर्धा ग्रॅम 1 ग्रॅम मतार ठरवायला पाहिजे. आणि त्यानंतरचं जे ॲप्लिकेशन म्हणजे कॅलिपर क्रॅकिंग पासून तुम्ही 10 ppmचं एक सांगितलं आणि तिथेच गळकूज होऊ नये म्हणून 200 मिली CPV जर डिपिंगमध्ये नसेल घेतलं तर घ्यायला हरकत घेऊ शकतो आपण. आणि मग साधारण इलॉंगेशनसाठी जे आपण स्प्रे घेतो या सर्व व्हरायटींसाठी
तर हे कुठून कसे स्टार्ट करायचे? आता इथून पुढं पहिली प्रीब्लूम डिपिंग झाली आपली, तर मग हे स्प्रे कसे घ्यायचे आणि त्याच्याबरोबर काही न्यूट्रिएंट्स इलॉंगेशनसाठी घ्यायचे किंवा गळकूज होऊ नये म्हणून पण त्याच्यात विषय? हे जे फ्लॉवरिंगचे जे आहेत ना, याचे उद्देश दोन आहेत खरं तर. एक सेल मल्टिप्लिकेशन हा विषय तर आहेच, आणि दुसरा विषय जो आहे की जो आफ्टर सेटिंग आपल्याला जी नॅचरल थिनिंग आपण म्हणतो, ॲक्च्युअल आपण काम केलेलं असतं म्हणून ती नॅचरल थिनिंग आपल्याला दिसते. तर मनी होण्यासाठी त्यासाठी आपण हे म्हणजे फ्लॉवरिंगमध्ये आपण जी देऊन त्याची कॉम्पिटिशन तयार करतो आणि सेटिंगला आपल्याला थिनिंगचे परिणाम मिळतात. हा जो पहिला कॅलिप्टर क्रॅकिंगचा जो जे आहेत हा अगदी आपल्याला बागेमध्ये कडा वगैरे सोडून कुठंतरी मध्ये एखादा मनी क्रॅक दिसला तर आपल्याला तो ताबडतोब घ्यायचा आहे. आणि याचा फक्त आणि फक्त एकच उद्देश आहे की पुढच्या येणाऱ्या ज्या स्टेजेस आहे ह्या सारखे यावे. कारण आपलं जे द्राक्ष कम्युनिटी आहे ती मी मागे बोललेलो की हेट्रोजेनियस कॅरेक्टरिस्टिकमध्ये येते, म्हणजे ती सारखे फ्लॉवरिंग येत नाही. तर त्यामुळे त्याला सारखेपणा आणण्यासाठी आपण GH ॲप्लिकेशन करून आणि सारखेपणा आणू शकतो. तो एक पहिला स्प्रे झाला. त्यानंतर एक 25-30% फ्लॉवरिंगला आहे तिथं आपण रिकमेंड करतो की परत एक दुसरा स्प्रे गेला पाहिजे. त्यासोबत आपण झिंक रिकमेंड करतो, आणि स्पेशली EDTA झिंक. EDTA झिंक कशासाठी रिकमेंड करतो की अपिकल मेरिस्टमला काम करून आणि त्याला परत ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी त्याचाही फायदा आपल्याला तिथे इलॉंगेशनसाठी होऊ शकतो. तिसरा जो आहे 50-60%ला तो कॅल्शियम सोबत आपण रिकमेंड करतो. कारण फ्लॉवरिंग हा जो विषय आहे ना हा 365 दिवसामधला सगळ्यात क्रिटिकल स्टेज आहे. कारण तो तिथं रिप्रोडक्टिव्ह स्टेज आहेत ती, म्हणजे बाळ जन्माला येणार आहेत तिथे, आणि तिथं आपल्याला या सगळ्या गोष्टी पुरवाव्या लागणार आहेत. म्हणून तिथं आपण कॅल्शियम बोरॉनचं ऍप्लिकेशन GH सोबत करतो. जिथे आपण जे देतो तिथं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ऍप्लिकेशन जर कॅल्शियम बोरॉनचं गेलं तर GH काम चांगलं होतं. तिथं कॅल्शियम जर असं जास्त जर स्टोअर केलं तर गळीकुजी पण समस्या पुढे कमी म्हणजे जिथे जिथे आपण जे देतो तिथं ऍप्लिकेशन जे बोरॉनचं कॅल्शियम बोरॉनचं ऍप्लिकेशन चांगलं आहे. आणि सेम थिंग सायझिंगला सुद्धा पुढे आल्यानंतर मी तुम्हाला तो सांगेल. आणि 80-90% परत सेम आम्ही तिथे झिंक सल्फेट वापरून इलॉंगेशन मिळवण्याचा प्रयत्न करतो GH सोबत. 100%ला परत आता हे सगळे स्प्रे जे 5 स्प्रे सांगितले हे खूप चांगली क्लायमॅटिक कंडिशन आहे तिथे. जर क्लायमेटच चांगलं नाहीये तर आपल्याला हे सगळं स्किप करावं लागतं. बरोबर. दुसरी गोष्ट की 2 वर्षापासून हे जाणवतंय, आणि हे जेव्हा आपल्या शेतकऱ्यांना जाणवतं आम्हाला त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तर फ्लॉवरिंग मधल्या जे आहे तो सुद्धा 10 ppmच्या वरती जायला नको. फार 100% फ्लॉवरिंग ज्यावेळेस येतं त्यावेळेस 15 ppm पर्यंत आपण जाऊ शकतो. कारण आपण तिथं जर जास्त जर वापरलं तर आपल्याला जास्त सेटिंग दिसते. म्हणून 10 ppmचे एक हात जास्त गेलाच चालेल, परंतु 10 ppmच्या वरती स्प्रे द्यायला नको. 10 ppmचे सुद्धा एक चांगले परिणाम मिळतात. आणि ह्या गोष्टीला फक्त एक अनुष्का व्हरायटी जी आहे ती एक हे ऑप्शनल आहे की तिथं 70-80% फ्लॉवरिंग आल्यानंतर आपल्याला GH चालू करायचं आहे. त्याच्या आत GH चालू करायचं नाही. याचं कारण मगाशी मी सांगितलं की तिथे तलवार मणी वगैरे किंवा व्हेरिएशन तिथं तयार होऊ शकतात. तर तिथं आपल्याला 70-80ला GH चालू करायचं आहे. म्हणजे साधारण 10 ppmचे 4-5 स्प्रे होतील. आणि चांगलं इलॉंगेशन मिळण्यासाठी परत एक कंडिशन अशी आहे की आपण काय करतो काही वेळेस की हे सगळे परिणाम चांगले मिळण्यासाठी आहे ना पाण्याचा ताण देतो. तर फ्लॉवरिंगमध्ये ऑफकोर्स मी मगाशी सांगितलं की ही सगळ्यात सेन्सिटिव्ह स्टेज आहेत आणि तिथं सोप्या भाषेत आपल्या बालजन्माला येत असतात आणि तिथं आपण अजिबात पाण्याची ताण नाही दिला पाहिजे. कारण ही प्रोसेस येत नाही. ही कशी आहे, मागच्या वर्षी मी जे म्हटलो की इव्हॅपोट्रान्सपिरेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस कार्बन इनटेक होतो आणि त्या कार्बन इनटेकचा फायदा आपल्याला सेल मल्टिप्लिकेशनमध्ये होतो. आणि तो जर फायदा करून घ्यायचा असेल तर पाण्याचा कुठल्याही परिस्थितीत स्ट्रेस नकोय. याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणात पाणी दिलं पाहिजे असंही नाही, परंतु पाण्याचा फ्लॉवरिंगमध्ये स्ट्रेस दिला नाही पाहिजे. आणि हे स्प्रे घेत असताना एकरी पाणी किती एअर ब्लास्टने आणि पाण्याचा pH करायचा की नाही? पाण्याचा pH करणं खूपच चांगलं आहे.
आणि तिथं माझं म्हणणं आहे की पाण्याचं pH काढताना बफर्स वापरले गेले पाहिजे. बफर सोल्युशन आपले जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे पाण्याचं pH तर काढतात पण ते pHला स्टॅबिलाइज पण ठेवतात. सायट्रिक ॲसिड वगैरे इकॉनॉमिकली आहेत, परंतु काय आहे का तिथं स्टॅबिलिटी खूप कमी आहे. तुम्ही स्प्रे मारता एखादी 2 गल्ली मारली तरी त्याचा pH चेंज होतो. त्यामुळे तुम्हाला बफर बेस pH कंट्रोलर वापरणं खूप गरजेचं आहे. पाणी हा विषय मी ASS मध्ये काम करत असल्यापासून सांगतो की पाणी हा आपल्याला मीडिया आहेत. आज सुद्धा मी माझ्या ज्या जवळचे लोक आहेत, जे माझ्याशी अटॅच आहे, त्या लोकांकडून ज्यांच्याकडे ASS आहे त्यांच्याकडून मी फ्लॉवरिंगचे स्प्रे ASS ने देऊन घेतो. मग तिथं वॉटर व्हॉल्यूम मॅटर करत नाही, तर निश्चितच वॉटर व्हॉल्यूम हा मॅटर नाही आहे. तिथं आपल्याला केमिकल पोचणं गरजेचं आहे. त्यामुळं पाण्यावरती आपण चिळबिळीत पाणी का मारतो, तर कव्हरेज मिळण्यासाठी, रिझल्ट मिळण्यासाठी नाही आहे. कव्हरेज मिळावं, पेनिट्रेशन चांगलं मिळावं, डिपॉझिशन व्हावं याच्यासाठी मारतो. म्हणजे आपण आपल्या यंत्रणेत सुधारणा केली पाहिजे. बरं, मी म्हणेन की पाण्याचा व्हॉल्यूम 400 असू द्या, परंतु त्याला कव्हरेज कसं मिळेल, गिअर चेंज करून, स्पीड चेंज करून वगैरे असं कव्हरेज कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. युरिया वगैरेचा पण वापर केला जातो. युरियाचा वापर एक आपण थिनिंगसाठी वगैरे युरियाचा वापर करतो. परत तिथं कॉम्पिटिशन हाच मॅटर असतो. ज्यावेळेस मणी बाहेर निघतात त्यावेळेस मोठा मणी मोठा होणार, लहान मणी अल्टिमेटली वीक होत जाणार आणि आपल्याला गळीचे परिणाम मिळतात. इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये इलॉंगेशन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात युरिया वापरला जातो, निश्चितच हे बरोबर आहे. हा जो मोठ्या प्रमाणात हा शब्द आहे हा थोडासा मागच्या वर्षीपासून खोडून काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट असते की इलॉंगेशन खूप चांगलं दिसायचं मला, परंतु नंतर त्याच्या राऊंडमध्ये रूपांतर व्हायला लागतं, म्हणजे तो मध्येच ढेबरा व्हायला लागतो. आणि त्याचं 100% श्रेय त्या ढेबरा होण्याचं ते 2 गोष्टींना आहे. एकतर हाय PGR, म्हणजे हा डायमोर हा विषय ते स्किपच केला पाहिजे इलॉंगेशनमध्ये, तो मी पुढे सांगेल तुम्हाला. पण युरियाच्या बाबतीत सुद्धा एक अल्टिमेटली एक गोष्ट आहे की युरिया सुद्धा साईज वाढवतो ना. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर युरिया वापरत जर असाल तर तुम्हाला साईजकडे नेणार तो, म्हणजे 2-2 किलोपर्यंत युरिया स्प्रे आम्ही वापरताना बघितलेले आहेत. म्हणून त्याला कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता त्याला थोडंसं लिमिटेशनमध्ये ठेवलं तर त्याचा निश्चितच फायदा होतो. थोड्या प्रमाणात एखादा दुसरा 500 ग्रॅमनी जर आता आम्हाला जर विचारलं तर आम्ही सेटिंग स्प्रेमध्ये 500 ग्रॅम आणि फर्स्ट सायझिंगमध्ये 500 ग्रॅम एवढा युरिया वापरतो. तर त्याचे परिणाम पण चांगले मिळतात, पण खूप जास्त नको वापरायला. हां, दुसरी गोष्ट युरियानी परत तिथे पण मग सेन्सिटिव्हिटी तयार होते, किपिंग क्वालिटीवरती परिणाम होतो, बर्निंगचे इश्यू वाढतात. तर त्यामुळे युरिया थोडासा जे पण ऑनलाईन सगळे मित्र असतील त्यांनी या थोड्याशा टिप्स थोड्याशा लक्षात ठेवा. कारण हे प्रॅक्टिकली पण अनुभव आहेच, परंतु हे ऑब्झर्वेशन्स पण आहे. आणि झिंक सल्फेटचा तुम्ही वापर सांगितला, तो किती प्रमाणात आणि कुठल्या स्प्रेमध्ये? आपण एक 80-90% फ्लॉवरिंगमध्ये झिंक सल्फेट 1 ग्रॅमने वापरायला सांगतो, चांगल्या क्वालिटीचा. ओके. आणि जो मोठा जी आहे तो आपण साधारण कुठल्या स्टेजला आणि किती प्रमाणात? पहिलं अनुष्काच्या बाबतीत आहे ना की फ्लॉवरिंगचे जे GA संपल्यानंतर म्हणजे 70-80ला आपण GA चालू केल्यानंतर ते साधारणतः 100%, 110% फ्लॉवरिंगपर्यंत आपण 2-3 GA घेतो. आणि नंतरचे GA ते स्किप करायचे आणि तो डायरेक्ट 4 mm ला मोठा GA घ्यायचा. आपण जे सेटिंग स्प्रेसाठी आपण जे 15 ते 18 ग्रॅम GA घेतो इतर व्हरायटीजसाठी, तिथं थोडा अनुष्कासाठी मोठा GA वापरायचा, त्याचे फायदे मिळतात. आणि अनुष्काच्या बाबतीत आहे ना एक सेल्फ इलॉंगेशन आहेत बरं का त्या व्हरायटीला, म्हणून त्याला खूप मोठमोठे डोस देण्याची खरं गरज नाही आहे त्याच्या बाबतीत. बरोबर आहे का अमोल सर? अमोल भाऊ, तुमचं कसं, तुम्ही किती टक्के, 70%, 50% फ्लॉवरिंग? फ्लॉवरिंग पास झाल्यानंतर मी PPMचं GA चालू करतो. मी तिथून 3 स्प्रे मारतो आणि 4 ते 5 mm सरासरी झाल्याशिवाय सेटिंगचा स्प्रे देतच नाही. ओके, म्हणजे विजूभाऊनी सांगितलं त्या पद्धतीने. आणि इतर ज्या इतर व्हरायटीला एक बायोस्टिम्युलंट वापरतो सेलॉंग सारखं असं. जास्त आम्ही PGR तर व्हरायटीला कमी PGR मध्येच व्हरायटी आहे, कमी PGR मध्ये सुद्धा मला तेवढे चांगले रिझल्ट मिळून जातात. आणि जे इतर व्हरायटी ज्या आहेत ना ह्या जे सेटिंग स्प्रे आहेत, आता सेटिंग स्प्रेच्या बाबतीत एक थोडंसं कन्फ्युजन आहे बरं का. मी कालच्या परवाच्या मीटिंगमध्ये पण ही गोष्ट विचारली खरं. मनोज भाऊ, जवळपास
बहुतेक त्या मीटिंगमध्ये कोणालाच माहीत नव्हतं सेटिंग स्प्रे का घ्यायचा. तर सेटिंग स्प्रेचा आता हा सेटिंग स्प्रे ESSच्या प्रॅक्टिसेसमध्ये आपणच बसवलेले आहेत, परंतु हा घ्यायचा काय आहे तर याचं महत्त्व समजलं पाहिजे. ठीक आहे, हा इलॉंगेटेड व्हरायटीवाले इलॉंगेशनसाठी त्याचा उपयोग करून घेतात, पण जनरल राऊंडला सुद्धा का सेटिंग स्प्रे घ्यायचा. तर सेटिंग स्प्रे घ्यायचं कारणच असं आहे, आणि त्याचे 2 प्रकार आहेत. जर मला 2 mm साईजपर्यंत मला अपेक्षित गळ मिळालेली आहेत, तर मला सेटिंगचा स्प्रे घेऊन त्यात काहीतरी घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आता तिथून पुढे मला गळ मिळणार नाही, मला मनी गळ झाली नाही पाहिजे. आणि दुसरा एक प्रश्न येतो की सेटिंग स्प्रेपर्यंत मला जर अपेक्षित गळ मिळाली नसेल, थोडीफार 19-20 काहीतरी कसं राहिलेली असेल, तर अशा स्टेजला मला फक्त आणि फक्त GA घ्यायचं आहे. आणि हे कशासाठी? स्टेजेस पुढे नेण्यासाठी. सेटिंग स्प्रे हा पर्टिक्युलरली फक्त आणि फक्त स्टेजेस पुढे नेण्यासाठी आहेत. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी थीम, मला लवकरात लवकर फर्स्ट सायझिंगला यायचं आहे, म्हणजे 4 MM माझी जर टार्गेट असेल इलॉंगेशनमध्ये किंवा राऊंडमध्ये मला 6 MM पर्यंत जायचं असेल लवकर, तर मला तिथं तो सेटिंग घेऊन आणि परत GA देऊन परत थोडा GA देऊन त्या स्टेजपर्यंत लवकरात लवकर यायचं आहे. आणि व्हेरिएशन मिनिमाइज करायची, जे व्हेरिएशन आहेत हे मिनिमाइज करत जायचे, म्हणून हा स्प्रे आपण काढलेला आहे. इतर व्हरायटींचा आपला जो मोठा स्प्रे चालला होता तो कुठल्या स्टेजला आणि काय? इलॉंगेटेड मध्ये आपण 4 MM ला रिकमेंड करतो की 4 MM ला आपण GA घेतला पाहिजे. आणि ज्या इतर व्हरायटी आहे ह्या 6 MM पर्यंत निश्चितच थांबलं पाहिजे. 6 MM च्या आत आम्ही बघितले का याचं कारण का की इलॉंगेटेड मध्ये आपण CPPO किंवा ब्रासिनो वगैरे वापरत नाही फर्स्ट सायझिंगला, परंतु राऊंडमध्ये किंवा कलर व्हरायटीमध्ये आपण फर्स्ट सायझिंगला CPPO किंवा ब्रासिनो स्टेरॉइड्स वगैरे वापरतो. आणि तिथं जर तो 6 MM च्या आत जर गेला तर व्हेरिएशन तयार होतात, मोठे मणी मोठे होतात, लहान मणी तुलनेत कमी मोठे होतात, आणि तिथं व्हेरिएशन हे शेवटपर्यंत आपल्याला दिसत चालतात. पण याचा अर्थ असा आहे की आपण 6 MM पर्यंत वेट करायला पाहिजे असंही नाही, थोडा GA आपण द्यायला पाहिजेत. त्याच्यासोबत कॅल्शियम वगैरे चिलेटेड कॅल्शियमचे ॲप्लिकेशन करून आपण तो GA दिला पाहिजेत. आणि मग दुसरा एक विषय असा आहे की 6 MM ला आल्यानंतर बऱ्यापैकी बेरी सरफेस वाढलेला असतो, आणि मग साधारणतः 4 MM ला मी CPPO वापरणं आणि 6 MM ला मी CPPO वापरणं, अल्टिमेटली त्या सरफेस एरियाचा इम्पॅक्ट होतो. जेवढं डिपॉझिशन जास्त 6 MM वरती मला CPPOचं डिपॉझिशन, पिजाचं डिपॉझिशन जास्त दिसेल, आणि 4 MM वरती पिजाचं डिपॉझिशन कमी असणार आहेत, आणि मग त्या तुलनेत मग 6 MM ला आपल्याला रिझल्ट मिळत जातात. याचे आम्ही ESS मध्ये असताना ट्रायल सुद्धा घेतलेले आहेत की 4 MM ला केल्यानंतर काय होतं, 5-6 MM ला केल्यानंतर काय होतं, 6 MM ला केल्यानंतर काय होतं. 6 MM पर्यंत जर वेट केलं तर निश्चितच आपल्याला डोस कमी लागतात. इलॉंगेशन साठीचा जो मोठा स्प्रेचा स्टेज आणि तो GAचं प्रमाण किती, आणि त्याच्यात इलॉंगेशन साठीचं एखादं औषध जे अमायनो ऍसिड्स वगैरे कोणी ज्याचे काय होतं, इलॉंगेशन तुम्ही जर GA जर लवकर घेतला थोडासा 3 MM आसपास, तुम्हाला इलॉंगेशन चांगलं भेटेल. खरं जर तुम्हाला जर लांबी प्लस फुगवून पाहिलं असेल तर तुम्ही सर म्हणलं तसे की 6 ते 5 MM आसपास तुम्ही जर GA दिला तर तुम्हाला लांबी प्लस फुगवून मिळेल. तुम्हाला नुसतं इलॉंगेशन पाहिलं असेल तुम्ही जेवढा जे लवकर दिसेल तर आरली फक्त तुम्हाला इलॉंगेशन चांगली, नंतरच्या काळात ती तेवढी फुगवून लांबी मिळत नाही. ओके. याच्यात अजून एक गल्लत काय होते की माझा सेटिंगचा स्प्रे झाला, मी सेटिंगमध्ये तुम्ही मला बोलले त्यामुळं काय होतं माहिती आहे का की निश्चितच मी रिकमेंड करेल खरं तर अशा प्लॅटफॉर्मवरती नको की चांगल्यापैकी बायोस्टिम्युलंट वापरलं पाहिजे. आणि निश्चितच सॅलॉंग हे आम्ही खूप चांगलं बायोस्टिम्युलंट प्रोव्हाइड करतो. तर सेटिंगला ज्या पद्धतीनं आपण देतो, सेटिंगचा उद्देश मी सांगितला, फर्स्ट सायझिंगला सुद्धा आहे ना, मी म्हणेन की तिथे सुद्धा GA आणि बायोस्टिम्युलंटच द्या. तिथे आपण जर इतर काही CPPO किंवा कंबाईन किंवा डायमोर घेण्याचा प्रयत्न केला तर तिथे आपल्याला पुढे जाऊन आणि आपल्याला तेवढं इलॉंगेशन मेंटेन नाही राहत. म्हणून काही लोकांची भाषा अशी असते की 2 सेटिंग टाका. 2 सेटिंगचा अर्थ काय आहे की फर्स्ट सेटिंग जी आहे ती प्रॉपर शेड्यूल नाही, आणि जी फर्स्ट सायझिंग आहे तिला ते सेटिंग मानणार. म्हणजे सेटिंग टाकताना त्यात PGR नका घालू, इथं GA आणि एखादं स्टिम्युलंट असे टाकून
आणि तिथे फक्त इलॉंगेशन मिळवण्याचा प्रयत्न करा. मग सांगितलं, जर मला खरोखर माझी प्रॅक्टिस मी कधी लपून ठेवलेली नाहीये खरं हा विषय, कारण मला मोठं काम करायचं आहे इलॉंगेशनमध्ये आणि सगळ्यांचं भलंच झालं पाहिजे. त्या दृष्टीने आपण सेटिंगमध्ये जे सेलॉंग आणि युरिया असे ॲप्लिकेशन आपण देतो आणि फर्स्ट सायझिंगमध्ये जे सेलॉंग आणि तिथं आम्ही मॅग्नेशियम सल्फेट देतो आणि त्याचे परिणामसुद्धा मॅग्नेशियम सल्फेटचे खूप चांगले जाणवतात. तुम्हाला ट्रिमेंडस चेंज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिसायला लागतो, अगदी कॅनोपीमध्ये पण आणि गडामध्ये पण, गडाच्या कलरमध्ये पण. तर ह्या दोन आहे ना, ह्या प्लेन ठेवाव्या. बरेचसे लोक त्यामध्ये परत NATCA घालण्याचा प्रयत्न करतात, IA घालण्याचा प्रयत्न करतात, पण ह्या गोष्टींची खरं गरज नाही आहे तिथे. ह्या गोष्टी पुढे डिसऑर्डरकडे नेतात. अशा गोष्टी बघितलेल्या तर IA वाला 100% बर्निंगमध्ये येतो, जास्त जाणवतो जिथे IAचा वापर केला. हो, तर ते अवॉइड करायला पाहिजे. त्यानंतर थर्ड सायझिंग जे आहेत, सेकंड सायझिंग जे आहेत, त्यामध्ये आमचं रिकमेंडेशन असतं की जे आणि तिथं CPPO गेलं पाहिजे चांगले तिथं, आणि हाफ डोसनी परत आम्ही सेलॉंग रिकमेंड करतो. आणि जो शेवटचा जो सायझिंग आहे थर्ड सायझिंग, हा जो आहे तो जे आणि कंबाईन गेलं पाहिजे. आता ह्या कंबाईन अगोदर जावं की नंतर जावं हा प्रश्न असा आहे की जर CPPO आपण नंतर द्यायचा प्रयत्न केला तर थोडंसं बर्निंगचे इश्यू येतात, कारण टेम्परेचर सडनली राईज होईल, आपल्याला माहीत नसतं, बरेच गाफीलपणा असतो त्यावेळेस. आणि त्यामुळं आपलं शेड्यूल असं ठेवावं की आधी CPPO वापरायचं आणि नंतर कंबाईन वापरायचं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फर्स्ट मी सेटिंग सांगितला, फर्स्ट सायझिंग सांगितला, सेकंड सायझिंग सांगितलं, थर्ड सायझिंग सांगितलं. PGR आपण का देतो की तिथं सेल मल्टिप्लिकेशन व्हावं. जर सेल मल्टिप्लाय झाल्या, सेल भरपूर वाढल्या, पण त्याचे जे गॅप आहेत, सेल वॉल आहेत, ह्या भरणार कशा? तर मग याच्यासाठी आपण रिकमेंड काय करतो की तुम्ही PGR दिल्यानंतर आहे ना एक कॅल्शियमचा स्प्रे घ्या चांगला. आज तुम्ही PGR दिले, एक दिवस जाऊ द्या, कॅल्शियमचा स्प्रे घ्या, त्यासोबत GA घेतला तरी चालेल, म्हणजे तो पुशला पण कामं करतो, बरोबर. तेवढं कॉन्सन्ट्रेशन GAचं मेंटेन करतो. आणि त्यानंतर परत 5व्या दिवशी आपलं जे आहे ते PGRचे ॲप्लिकेशन आहेतच. तर अशा पद्धतीनं मध्ये कॅल्शियम देणं फार गरजेचं आहे. आणि मग अशी IAचा विषय झालाच, IA शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. आणि वॉटर व्हॉल्यूमचा पण एक विषय आहे की बरंचसं कन्फ्युजन असतं, वॉटर व्हॉल्यूम किती असावं ASS मध्ये, तो प्रूव्ड झालेला आहे. त्यामुळं आता परत त्याच्याविषयी खूप चर्चा करण्यात अर्थ नाही, परंतु आपल्याला केमिकल स्प्रे करायचं आहे ना की पाणी स्प्रे करायचं आहे, ही थोडीशी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 5 फ्लॉवरिंगचे स्प्रे, 3 हे मोठे GAचे 3 सायझिंग, एक सेटिंगचा, एक सेटिंगचा आणि 3 सायझिंगचे. त्यामध्ये टोटल GA कसा किती जाईल आणि CPPO टोटल किती जाईल आणि ब्रासिन स्टोरेज कंबाईन. हा एक प्रश्न खूप छान आहे की एक तर फ्लॉवरिंगचे जे स्प्रे आहेत ना, हे मी अजिबात कंपल्सरी म्हणत नाही, हे डिपेंड आहे. हे वातावरणानुसार आहे. वातावरण खूप छान असेल तर निश्चितच स्प्रे द्यायला हरकत नाहीये, पण 10 ppm वरती जायचं नाही. आणि त्यानंतरचे जे स्प्रे आहेत, आपण सेटिंगचा जो स्प्रे आहे हा साधारणतः 15 ते 18 ग्रॅम GA रिकमेंड करतो तिथे. जो फर्स्ट सायझिंग आहे तो परत व्हरायटी वाईज येतो. व्हरायटीमध्ये ज्या आपल्या जुन्या व्हरायटी आहे ट्रॅडिशनल, याला आपण एक 30 ग्रॅमपर्यंत फर्स्ट सायझिंग रिकमेंड करतो. त्यानंतर ज्या ग्रोथला खूप चांगल्या आहेत, समजा आता अनिष्का आहेत की ती एकदम चांगली आहेत, किंवा मग RK आहेत आणि SSN आहेत, इथं आपण चॉईसनुसार 25 ते 30 आणि तिथल्या क्लायमेटनुसार आपण रिकमेंड करतो. सेकंड जो सायझिंग आहे तो 35 ग्रॅमपर्यंत आपण रिकमेंडेशन करतो, 30-35. आणि थर्ड सायझिंग जो आहे तो 30 ग्रॅमपर्यंत. परत ग्रोथ बघून काही वेळेस काय होतं, थंडी वाढते, आपलं नियोजन परत असं ठरतं की नाही, मला 3ऱ्या सायझिंग ऐवजी 4थी सायझिंग पण घ्यायची आहेत, कधी फक्त GAची हवी आहेत मला, बाकीचं काही नको आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला तो शेवटचा जो GA आहे 3रा, हा स्प्लिटअप करणं फार गरजेचं आहे. 25 ते 20 ग्रॅम ॲट अ टाइम तो स्प्लिटअप करून घेतला तरी चालेल. शक्यतो विंटरमध्ये ती परिस्थिती येते आणि बरेचसे लोक 4था टाकतात, परंतु असं नको व्हायला. हे तर फिक्स करायचे आणि परत प्लस 4थाही मोठा द्यायचा, असं नको व्हायला, कारण लगेच 10 दिवसात त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात.
आणि ह्या वर्षीची जर मनोज भाऊ जर बघितलं तर ह्या वर्षीची सगळ्यात मोठी जी भीती आहेत ही डिसऑर्डरची भीती आहेत. जर आपल्याकडून पिझ्या जास्त झाले आणि लोड लिमिटेशन, पिझ्या आणि लोड यांचा सांगड घालणं यावर्षी चॅलेंज राहणार आहे अगदी. आणि जर लोड कमी असेल तर कदाचित आपल्याला हँडडिपवरती यावं लागणार आहेत. नाही तर जर हँडडिपसाठी मजूर अवेलेबल नसेल तर आपल्याला लो डोसमध्ये आणि मल्टिपल स्प्रेमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. आणि याच्याबद्दल वेळोवेळी ह्या गोष्टी शेअर केल्या गेल्या पाहिजेत की आपल्याला यावर्षी अनइवन, कारण काय राहणार आहे, प्लांट टू प्लांट व्हेरिएशन यावर्षी राहणार आहे. जो मध्ये नेक्रोसिसचा जो प्रॉब्लेम होता हा ओव्हरऑल प्रॉब्लेम होता. म्हणजे नेक्रोसिस आलं की क्लोरोफिल डाऊन झालं, क्लोरोसिसचा प्रॉब्लेम जो होता पिवळे पडणे हा ओव्हरऑल सगळीकडे इलॉंगेटेडमध्ये जो प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये काही झाडं कमी जास्त निघणार, तर त्यामध्ये आपल्याला तो सगळा पिझ्याचा डिस्ट्रीब्युशन करून किंवा नियोजन करून आपल्याला ते द्यावं लागणार आहे. म्हणून यावर्षीचं पिझ्या हँडलिंग करताना खूप चॅलेंजेस असणार आहेत. टोटल CPPU किती आणि ब्रॅसिनिस्टर साधारणतः आहे ना, आम्ही जे CPPU देतो ना ते 300 ते 500 मिलीपर्यंत स्टेजेस वाईज, आणि जे ब्रासिनो देतो आपण 300 मिली ते 400 मिलीपर्यंत असं देतो. याच्यावरती नाही जात. 300 बस 300. आता तुम्ही विचार करा, वेगळं असेल, सांगली वेगळं असेल, तुमच्याकडे काही प्रॅक्टिस, तुमच्या प्रॅक्टिस सुद्धा त्या शेअर करा. सिंगल सांगली ऐकायला जे सांगितलं ते 300 आणि 500 आमच्याकडे वापरत नाहीत, ऐकून वापरतील. आमच्याकडे 250 ml त्याच्या पुढे जात CPPU आणि ब्रॅसिनिस्टर 250. नाशिक मध्ये 300. ब्राशिनोला जायचंच नाही. ब्राशिनोला वरती 400च्या वरती तर शक्यच नाहीये. ब्राशिनो म्हणजे मी कंबाईनचा विषय घेतोय ना की मी डायमोरचा विषयच नाही, कारण डायमोरनी इलॉंगेशन नाही येऊ शकत. आणि हे भरपूर गोष्टी या कानावरती येतात बरं का, की डायमोरनी सुद्धा मला लांबी मिळाली. अरे असं नाही होऊ शकत. एक आठवला म्हणून तो विषय मला शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण मी विसरून जाईल परत. तर ह्या वर्षी आपल्याला मल्टिपल टाइम्स फेल काढावं लागणार आहे, याची मानसिक तयारी ठेवायला पाहिजेत. घड बारीक निघणार आणि आपण वन टाइम फेल काढणार आणि तो लोड पूर्ण असलेल्या फुटींवरती जाणार आणि परत ते घड बाडीवरती जाणार. ही फेज मागच्या वर्षी आली होती एक ठराविक स्टेजला. असं न करता स्लोली, भले 3 टाइम, जर क्रिटिकल परिस्थिती मार्केटची जर असेल तर तुम्ही 3 वेळेस फेल काढा, परंतु ॲट अ टाइम फेल काढू नका. आणि याचं उत्तम उदाहरण मी नारायणगावला बघितलेले आहेत. RK व्हरायटी आणि एक शेतकरी, नाव घ्यायला हरकत नाहीये, राहुल बनकर. आणि यांच्याकडे ज्यावेळेस फर्स्ट इयर होतं RKचं, आणि मी सांगली टूरहून ते राहुल भाऊंकडे आलो आणि त्या प्लॉटमध्ये मला दिसेनाच माल, आणि राहुल भाऊंचं दुसऱ्यांदा फेल काढायचं काम चालू होतं. मग ते म्हणायचे माल आहे, हा बघा इथे, हा बघा इथे. आपल्याला तर काही लक्षात आहे ना माल कुठे आहे. आणि म्हटलं मग आता हेअर फेलच्या प्रॅक्टिसेस तुम्ही कुठपर्यंत, म्हणे अजून 1-2 वेळेस होईल बिजू. आणि खरोखर सांगतो, त्या व्यक्तीने 7-8-9 गाडांवरती खूप चांगलं ॲव्हरेज मिळवलं. घड मोठा करून घेतला. काय होतं माहिती आहे का, घड मोठा करणं याचा तर मनी वाढवणं असं नाही होत. असलेले मनी मेंटेन ठेवून आणि घड मोठा करणं, तेवढे मनीची कॅपॅसिटी त्या घडात बनवणं, बरोबर. याला घड मोठं म्हणजे मी बघितलेलं आहे हार्वेस्टिंगला 8-9 गाड्यांमध्ये त्यांनी क्रेड भरायचं त्यांच्याकडे, आणि खूप चांगली अचिव्हमेंट. मला टनेज लक्षात नाही ॲक्च्युली, पण खूप चांगली अचिव्हमेंट ती वर्षी होती. मला कॉन्फिडन्स आला त्या वर्षी का आपण मल्टिपल वेज, आणि कसं आहे सोडायचं नाही बागेला यावर्षी. जे घड येतील ते हात पदरी पाडून घ्यायचे. जर माझ्याकडे 10 घड निघाले, 15 घड निघाले, 20 घड निघाले हे म्हणून आणि मी प्लॉट जर सोडून दिला, सांगली भागामध्ये हा विषय आहे, त्यांना एवढ्या कमी घडांमध्ये काम करण्याची सवय नाहीये. पण ह्यावर्षी ती सवय ठेवावं लागेल. कमी घडांमध्ये सुद्धा आपलं काम चांगलं झालं पाहिजे. याचा अर्थ मी फार निगेटिव्ह बोलतोय असं नाहीये, परंतु एक कॉर्नर असा सुद्धा आहे, खरोखर क्लायमेट चांगलं होऊन गेलं ना तर इंडस्ट्री यावर्षी खूप पद्धतशीरपणे चालेल. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की हे वर्ष आपल्याला काहीतरी शिकून जाण्यासारखं आहे. शिकून जाण्यासारखं काय, एवढ्या वर्स्ट क्लायमेटमध्ये जर घड चांगले निघाले ना तर अगदी म्हणजे तो पुढच्या वर्षी परत काम करायचे विषयच राहणार नाही. पण असं नाही वाटत, ज्या लोकांनी काम केलेले तिथं यावर्षी त्यांना त्याचे फळं मिळणार आहेत. आणि फक्त ते पोलाइटली किंवा हळूहळू त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत.
साधारण कॅल्शियमचे ऍप्लिकेशन किती असावेत पुढे जाऊन? कॅल्शियमचे तोच विषय, एक आपण प्रत्येक पिझ्झा झाल्यानंतर आपण एक 3 ते 4 स्प्रे मार्फत कॅल्शियम देतो. पण आता यावर्षी मी थोडासा काही ट्रायल पण घेणार आहे. मी कॅल्शियम वरतून कमी करून आणि कॅल्शियम थायोसल्फेटचे ऍप्लिकेशन, माझे 2 ऍप्लिकेशन मी जमिनीतून देण्याचा यावर्षी थोडासा प्रयत्न करणार आहेत. तिथं सुद्धा मागच्या वर्षीच्या काही ठिकाणच्या याच्यामध्ये आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले. साधारणतः चांगल्या क्वालिटीचं थायोसल्फेट जर 3-1 लिटर आपण 2 ऍप्लिकेशन केले तर ते सुद्धा बऱ्यापैकी काम होतं. टाइम ऑफ ऍप्लिकेशन, स्टेज ऑफ ऍप्लिकेशन? स्टेज ऑफ ऍप्लिकेशन एक तर फर्स्ट सायझिंगच्या आसपास आणि त्यानंतर थर्ड सायझिंगला 3-3 लिटर. 3-3 लिटर. आणि हे म्हणजे साधारण 5 आणि हे आपण सायझिंगचे 3 घेतले ना? सायझिंगचे 3 15-30-30, 18-30-30 किंवा 15-18-30. 18 असं जरी केलं ना तरी चालतं बरं का. 18-30-30 जरी 3 केले तरी चालतं, किंवा 30-30-25 असं जरी केलं तरी. 30-25 तो जो एक 5 ग्रॅमचा आहे ना, तो तिथल्या त्या वेळच्या परिस्थितीवर सोडला पाहिजेत. आता मी म्हणजे 100 ppm 50 ppm प्रिब्लूम करताना बघितलंय. म्हणजे एवढी गरज नाहीये मग तो दांडा जाड होणे वगैरे. मग अशी जो विषय होता की फ्लॉवरिंग मध्ये काय काय प्रिकॉशन घेतले पाहिजे, निश्चितच फ्लॉवरिंगचे जे गळकूज आहे याला नाही काही म्हटलं तरी आपल्या थोड्या प्रॅक्टिसच्या सुद्धा कारणीभूत आहे. फ्लॉवरिंग मध्ये सगळ्यात जास्त स्प्रे होतात. मी सांगितलेले 5 स्प्रे आहेत, प्लस बुरशीनाशकचा स्प्रे होते एखादा मध्येच मोएंटो ओडीचा स्प्रे येतो आपण मिलीबग कंट्रोल करण्यासाठी, एखादा मध्येच थ्रिप्ससाठी स्प्रे येतो, गुरीसाठी स्प्रे येतो. म्हणजे हे जे खूप जास्त स्प्रे त्या ड्युरेशन मध्ये जातात आणि तिथं मेकॅनिकल इंजुरी होण्याचे घडाला खूप चान्सेस जास्त राहतात. आणि आपला जो हवेचा ट्रेंड आहे हा खूप जास्त आहे. म्हणजे आपण ते म्हणजे मला आजपर्यंत समजलं नाही का एवढी मोठी हवा द्राक्ष बागेला कशासाठी पाहिजे ते. तर गरज नाहीये. पेनिट्रेशन चांगलं व्हावं इथपर्यंत हवा देणं योग्य आहे. कारण ती फेज सुद्धा मी बघितलेली आहेत. फायांच्या अगोदर आपल्याकडे ब्लोअर्स खूप नव्हते, आपण बूमवरती काम करायचो आणि तिथे या नुकसानी गळीकुजीचे प्रॉब्लेम बूम असताना कुठं होते सांगा ना. तर तिथं मेकॅनिकल इंजुरी जेवढ्या कमी होतील तेवढं चांगलं आहे. उलट आपल्याकडे शेतकरी मित्र किंवा मी सुद्धा असं बघायचो की अरे माझ्या ब्लोअरवरती किती थर पडलाय, म्हणजे मला चांगले परिणाम मिळतात 3 इंचचे. पण नाही, वर्स्ट कंडिशन सॉइल मॉइश्चर जर खूप हाय असतील तर त्या जखमांमधून आपल्याला न दिसणारं पाणी निघणार आहे आणि तिथून सर्व चालू होणार आहे. आपण ज्या पद्धतीने फ्लॉवरिंग मध्ये गळकूज थांबवण्यासाठी त्याला लिकेज करतो, एखादी काडी छाटतो आपण, जे ओलांड्याच्या सुरुवातीची काडी छाटली म्हणजे त्याच्यातून पाणी बाहेर येईल. आणि ही तर झाडाला जखमा करणं अतिशय वाईट आहे किंवा तिथून काही गोष्टी घडू शकतात डिसीजच्या, परंतु तिथं पर्याय नसतो. आणि अशा वेळेस आपल्याला एखादी दुसरी काडी छाटून आणि तिथून पाण्याचा व्हेंट तयार करणं हे गरजेचं असतं. बर्निंग आणि उकड्या काय येतो आणि होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन्स घ्यावे? बर्निंग आणि उकड्या येऊ नये म्हणून खरं तर सगळं नियोजन हे, बर्निंग येऊ नये म्हणून कॅनोपीचा खूप मोठा रोल आहे. कॅनोपी मॅनेजमेंट आपल्याकडे चांगलं पाहिजे. प्रत्येक घड हा सावलीत कशा पद्धतीने येईल, ज्या पद्धतीने मी आपल्या सांगलीला पळशी भागामध्ये बघतो तिथं खूप मोठ्या प्रमाणात राऊंडचं काम आहे. राऊंड व्हरायटी मोठ्या प्रमाणात ग्रो होतात आणि अक्षरशः शेंडा फिरून फिरून ते लोक घडावरती सावली आणतात बरं का. आणि खरंच त्यांच्या कामाला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं आपल्याकडे चांगली कॅनोपी तयार करून घड झाकले कसे जातील याचं नियोजन केलं पाहिजे. आणि उकड्याचा प्रश्न हा सर्वस्वी फक्त आणि फक्त पीजीआरशी रिलेटेड आहे. पीजीआरशी रिलेटेड म्हणजे क्लायमेट आणि पीजीआरची सांगड, लोड आणि क्रॉप लोड आणि पीजीआरचं सांगड. ज्या भागावर 40 बंच आहेत त्याच्यावर दिलेलं पीजीआर त्या झाडाला सोसू शकतो. त्यात जर तुम्ही 10 बंच आहेत त्यात तेवढेच कंडिशन पीजीआर दिलं तर ज्या भागाला 10 बंच आहेत त्याच्यावर जास्त उकड्या येणार. आणि हा उकड्या हा एवढा डेंजर आहे की आपल्याला तो नंतर समजतो. मी कायम म्हणजे मला आठवतं मी सय्यद पिंपरीला सगळ्यात पहिली जी सिद्ध पिंपरी आता तर सिद्ध पिंपरीला सगळ्यात पहिली जी मीटिंग ESHची मनोज भाऊंनी ऑर्गनाईज केली होती तिथं सुद्धा मी हीच गोष्ट सांगितली होती की अरे ग्रो स्टेजला घोडा आणि गाढव हे सारखेच दिसतात
बरोबर, त्या पिल्लू स्टेजला, बरोबर. आणि नंतर त्याचे गुणधर्म समजतात. मग सगळं आपण काय करतो माहिती आहे का, ज्यावेळेस थिनिंग वगैरे चालू असते ना त्यावेळेस याचा प्लॉट खूप जोरात, त्याचा प्लॉट खूप जोरात, मग तो सगळा जो जोरात आहे ना हा शब्द येऊन PGR वरती जातो. आणि मग तू किती PGR घेतली, तुझं एवढं भारी आहे या, ऍक्च्युअल त्याचं काम नाही बघितलं जात किंवा ते कामाचं शेअरिंग नाही होत, आपण PGRचं शेअरिंग करतो आणि तिथं मेजर फसगत होते. आपण आपल्या प्लांटची हेल्थ, त्याच्या प्लांटची हेल्थ, त्याचं कॅनोपी, आपली कॅनोपी, लोड त्याच्याकडे किती आहे, आपल्याकडे लोड किती आहे, आणि मग ते PGRची सांगड घातली पाहिजेत. मग तिथं जर फसगत झाली कोणाला तरी विचारून आणि आपण जर PGR टाकले तर आपल्याकडे उकड्या हा 73, 75, 78 दिवसाला येणार, म्हणजे येणार. थोडासा प्रॅक्टिसचा भाग पडतो, अनुभवाचा भाग म्हणून मी सांगतो. याच्याबद्दल कृपया कोणी याच्यावरती काही कमेंट करायचे नाही, कारण हा प्रॅक्टिसचा भाग आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी 72 दिवसाला आणि एक 74 ते 76 दिवसाला कॅल्शियम क्लोराईडचे 2 स्प्रे असे हे देतो मी. त्यावेळेस मला तिथं उकड्याला थोड्याफार 100% नाही पण थोड्याफार प्रमाणात अटकाव मिळालेला दिसला. आणि दुसरी गोष्ट, तिथं एक मानसिकता असते, लवकरात लवकर व्हरायझन स्टेज आली पाहिजे. माझ्या रानात लवकरात लवकर पाणी उतरलं पाहिजे. उकड्या जे सुरू झालेले रान आहेत ना, याला तुम्ही लवकर पाणी कसं उतरल याचं नियोजन करा. आणि याच्यासाठी ऑक्सिजन बेस्ड सीविड जे आहेत, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन्स आहे, असं काहीतरी जर दिलं तर तिथं पाणी उतरायला लवकर फ्लो, पाणी लवकर फास्ट उतरण्यासाठी मदत होऊ शकते. आणि असे काही स्प्रे आहेत की ते अवॉइड केले पाहिजे, किंवा टाइम ऑफ ऍप्लिकेशन स्प्रेचा, PGRचा किंवा इतर कुठलाही फंगिसाईड किंवा याचा काय असावा, असं काही आहे त्याचा काही संबंध आहे? खूप जास्त संबंध आहे. म्हणून तर आपण डेल्टा मीटर आपण शेअर करायचं सगळ्याबद्दल. आणि आमच्याकडे ते आमच्या लिटरेचरच्या मागं आम्ही कंपल्सरी डेल्टा मीटरचा चार्ट देतो. तर हेच कशाला, एक ढोबळ जरी धरलं तर पूर्वीचे लोक यांचे 10 वाजेपर्यंत स्प्रे उरकून गेलेले असायचे आणि त्यानंतर 3 वाजे किंवा 4 वाजेनंतर स्प्रे चालू व्हायचे. शक्यतो 10 वाजेच्या आत स्प्रे, म्हणजे जिथं डेल्टा चांगला असायचा तिथं स्प्रे उरकून गेलेले असायचे. म्हणून डेल्टामध्ये जर स्प्रे दिले ना तर त्याच्याने त्याचे चांगले परिणाम मिळतात. केमिकलचं डिपॉझिशन उन्हात नको व्हायला, म्हणजे तिथं परत कॅनोपी मॅनेजमेंटचाच विषय आला की तुमचे केमिकल जाऊन आणि तिथं बेरीजवरती थांबायला नको, की जेणेकरून बेलोटॉन सारखी परिस्थिती, आपल्याला बेलोटॉनचाच माहिती आहे किती मोठा चरका बसतो बेलोटॉनचा, आपण त्यावेळेस बघितलेले. किंवा सल्फर जर मानेवर साचून डिपॉझिट होऊन राहिलं आणि तिथं जर सूर्यकिरण जर पडले तर तिथं हेवी बर्निंग येतं, ते टाळलं गेले पाहिजेत. आणि उकड्याच्या बाबतीत परत किंवा बर्निंगच्या बाबतीत तो विषय सांगितलेला की तुम्ही CPP अलीकडे घ्या आणि कंबाईन पलीकडे शेवटी घ्या, तिथे तो एक फायदा होऊ शकतो. आणि इकडे सांगलीमध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिसेस पाणी उतरल्यानंतर PGR देण्याचे आहेत, किंवा आपल्याकडं पण आपण काही असं काय त्याबद्दल काय, पाणी उतरल्यानंतर व्हरायझन 100% तिथं आम्ही अनिष्काला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्याचं ऑब्झर्वेशन केले बरं का. आणि आपल्याकडे सुद्धा म्हणजे हा ऍक्च्युअल बियॉन्ड सायन्स आहे, हे सायन्स सांगत नाही, पण निश्चितच पाणी उतरल्याच्या टायमिंगला तिथं जर आपण GAचे ऍप्लिकेशन जर केले, 100% पाणी उतरल्यानंतर आपण GA जर दिला तर क्रंचीनेस वाढतो, गर वाढतो, हे प्रूव्ड आहेत. आपण EHS मध्ये हे प्रूव्ह केलेले आहेत. परंतु त्यासोबत बरेचसे लोक आहे ना तिथं थोडंफार CPP देतात किंवा थोडंफार डायमो देतात. तर याचे परिणाम थोडेसे तिथं त्यांना सायझिंगसाठी म्हणून ते देतात. पण ह्या सगळ्या ज्या नंतर इलॉंगेटेड व्हरायटी ह्या खरोखर परफॉर्मन्स तुम्हाला पाणी उतरल्यानंतर दाखवतात. खरं द्यायची गरज नाही, आणि द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त GA द्यायला पाहिजे. पण काय होतं, पाणी उतरल्यावरती आपल्याकडे क्लायमेट खराब होतं, त्यामुळे डायमोचे ॲप्लिकेशन होतात, CPP क्रॅकिंग होऊ नये म्हणून ते ॲप्लिकेशन होतात. परत तो विषय तिथंच येतो, क्रॅक कशाने होतो, फ्लेक्झिबल साल असेल तर क्रॅक होणार, की रिजिड असेल तर क्रॅक होणार. निश्चितच रिजिडिटी जास्त जर असेल, मण्यांची साल जर रिजिड असेल तर क्रॅक लवकर होणार. फ्लेक्झिबल जर असेल तर क्रॅक लेट होणार, कारण त्याला तेवढी फ्लेक्झिबल साल असेल तर त्या मण्याला फुगायला, त्याला एक्सपान्शन व्हायला तेवढा चान्स मिळतो. तो आपल्याला अगदी डोळ्याने दिसत नाही का खूप मोठा फुगला आहे बरं का, असं नाही, परंतु
ते त्याच्या इंटरनल याच्यामध्ये थोडंसं जरी एक्सपान्शन झालं म्हणजे आलेलं पाणी साठवून ठेवण्याचं किंवा त्याला तिथपासून परत फ्लोएममधून परत वे आउट करायचं एवढी जरी त्याच्यात कॅपॅसिटी जर असेल तर आपल्याला क्रॅकिंगला त्याचा फायदा होऊ शकतो. अनिष्काची डेव्हलपमेंटची पाणी उतरल्यानंतर 50% जास्त आहे. इतर व्हरायटीपेक्षा पाणी उतरण्याची क्षमता जास्त आहे. माल मोठा जास्त होतो तिथं अनिष्कामध्ये. आणि तुमच्या आणि अनेक आम्ही काय करतो बऱ्यापैकी 50-60% माल मऊ पडल्यानंतर ओरिजिन झाल्यानंतर आम्ही प्रत्येक बंचमध्ये 3 ते 4 महिने काढून घेतो. तिथे आम्ही 2 वर्ष प्रॅक्टिस चांगला मदत झाली आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही जे देत होतो जे प्लस थोडंसं काय स्टिम्युलेंट द्यायचं म्हटलं तर स्टिम्युलेंट शक्यतो मी देत नाही माझ्या अनिष्काला, फक्त जे 15 मी देतो. ओके. आता विजू भाऊनी ज्या प्रॅक्टिसेस सांगितल्या ह्या इलॉंगेटेड व्हरायटीसाठी आणि तुमच्या प्रॅक्टिसेस याच्यामध्ये काही विशेष बदल आहे? नाही असं काही विशेष, फक्त तुमच्या पेजारच्या बाबतीत तर म्हटलं तर फक्त वापरण्याच्या पद्धतीतला फरक आहे थोडासा. विजू भाऊने सांगितलं सीबी वगैरे घ्या, डायव्हर नंतर घ्या, सगळी अजून कन्फ्युजन मध्ये नक्की काय घ्यायचं. ओके. हे फक्त चाललंय म्हणजे नक्की आपलं कोणतं घेतल्यानंतर आपलं रिझल्ट चांगला येईल. कारण 2 वर्षातलं काय लोड कमी असल्यामुळे आपल्याला कोल्ड कंडिशनमध्ये थोडं बराच त्रास झाला. त्यामुळे ह्या बाबतीत आपल्याला जर माल कमी झालं चांगलं काम करावं लागेल लक्षपूर्वक. ओके. फॉलियर संदर्भामध्ये काही गोष्टी माझ्याकडून जर विसरलेल्या असतील विजू भाऊ तर तुम्ही त्याच्यात ऍड. पीजीआरच्या संदर्भात तर नाही, मला वाटतं बऱ्याचशा पैकी मी कव्हर केलेले आहेत पीजीआर मध्ये. ह्या वर्षीची इम्पॉर्टन्स परत तेच आहे, रिपीट परत पीजीआर हँडलिंग खूप प्रॉपर झालं पाहिजे, याच्यात अजिबात दुमत नाहीये. हँडीप करायची वेळ आली तर ती केली पाहिजे. बाकी मी पण बघतोय माझ्याकडून काही राहिलं का. फेल रिमूव्हलचं मी सांगितलं मल्टिपल टाइम आपल्याला फेल रिमूव्हल करावं लागेल. हा दुसरा एक विषय असा आहे की लोड जर कमी असेल तर थिनिंग केलीच पाहिजे असं काही नाही. काय होतं की माझ्याकडे जर 5 टन लोड आहेत, एक प्रेडिक्शन की 5 टन माझ्याकडे लोड निघतोय आणि मग मी थिनिंगला ठराविक घड असतात बरं का, आणि त्या घडांचं वजन असतं 500 किलो बरोबर. आणि त्याच्यासाठी मी म्हणजे त्या घडाचं वजन असतं सगळ्या 8-10 टनाच्या आसपास. आणि त्याच्यासाठी मी 4.5 टनाचं सुद्धा थिनिंग करतो आणि तिथं माझे लॉसेस करून घेतो. आपण कितीही सांगितलं मजुरांना की तुम्ही फक्त आणि ह्या घडांचीच थिनिंग करा, बाकीच्यांचं करू नका, हात सुद्धा लावू नका, नाही, त्यांना ते हात लावल्याशिवाय होतच नाही. मग ते एखादा अर्धा मनी काढत नाही येतात. पण जर अशी वर्स्ट कंडिशन असेल, लोड अगदीच कमी असेल तर अनथिनिंग करू नका. आणि नंतर मग ज्या वेळेस वाटेल की आपल्याला हे गड फिट होत आहेत तर त्यावेळेस मनी काढा. तोपर्यंत काही करू नका, काही होत नाही. आणि हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे आणि हा प्रयोग करायला परत मला माझ्या वडिलांनीच भाग पाडलेले आहेत की तू याला थिनिंग करू नको. मला त्यावेळेस पटत नव्हतं पण त्यांनी ते करायला भाग पाडलं आणि त्याचे परिणाम मला. आणि आजपर्यंत असं घडलेलं आहे का व्यापारी घट्ट घड घेत नाही. समजा माझ्याकडे 10% माझ्या बागेमध्ये घट्ट घड आहे आणि 90% माझ्याकडे एकदम चांगले घड आहेत, लूज घड आहेत. तो 10% रिजेक्ट करतो का तो घट्ट घड तर मी बघितलेलं नाही कधी त्यांनी बाजूला टाकलेलं आहेत. तर त्यामुळे ते लॉसेस तिथं करून घ्यायचे नाही. हे एक प्रिकॉशन आपल्याला यावर्षी घ्यावं लागणार आहेत. फर्टिगेशन आणि सॉइल हेल्थच्या रिगार्डिंग जर बोलायचं ठरलं तर ऑर्गॅनिक कार्बन जास्तीत जास्त वाढेल यासाठी आपण काय प्रॅक्टिसेस केल्या? मग एक खूप छान विषय मनोज भाऊंनी विचारला आणि याच्याविषयी अक्षरशः मी हा जो ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक मॅटर हा कायम डोक्यात असा गोळत असल्यामुळे त्यातली त्यात पेटेंटेड व्हरायटी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे मी थोडंसं मध्यंतरी चिपळूणकर सरांच्या अपॉइंटमेंट घेऊन 4 तास त्यांच्या समोर घालवले की मला हे तुम्ही समजून सांगा, हे खरं ही सृष्टी किंवा हे सगळं खालचं जे आहेत हे खरोखर आहेत का किंवा काय करायला पाहिजे. 4 तासात अगदी प्रकाशच पडला बरं का की खरोखर आपल्याला ओशी चांगल्या ठेवल्याशिवाय गत्यंतर नाहीये. आपण सगळ्या गोष्टी पीजीआरने अचीव करू शकत नाही. आपल्याला तिथं कालचा परत विषय होता की रूट व्हॉल्यूम आपल्याला वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि मला तरी पर्सनली असं वाटतं की रूट व्हॉल्यूम रूट मास वाढवण्यासाठी आपल्याला
ऑर्गॅनिक कार्बनच्या ज्या लेवल आहे त्या परत पूर्ववत 1.25 अगदी काही ठिकाणी ड्राय क्लायमेट जिथं असतं तिथे 1.5 पर्यंत नेणं गरजेचं आहे. आणि ते जर नेलं तरच आपले PGR कमी होतील आणि आपल्याला अंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळतील. कारण ऑफकोर्स या गोष्टी आम्ही पण बघितलेल्याच आहे की जिथं तुम्हाला सिम्पल एक गोष्ट सांगतो मनोज भाऊ की आमच्या काही प्रॅक्टिस अशा आहे की आम्ही थोडंसं आहे ना ड्रीप खाली कल्चर टाकतो जे सायझिंगच्या पिरियडमध्ये, आणि त्या कल्चरचे रिझल्ट आम्हाला इतके अफलातून मिळतात कारण तिथं आहे ना रूट व्हॉल्यूम वाढून जातो आणि त्या स्टेजला त्याची खूप गरज असते कारण तिथं फॉस्फेटची गरज असते, अल्टिमेटली कॅल्शियमची गरज असते, व्हाईट रूट मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि मग तिथंच का वाढतात, बाजूला का जात नाही, तर त्याचं कारणच ते का तिथे त्यांना ती फेवरेबल जी कंडिशन मिळते ना त्यामुळे ते तिथंच वाढतात. अगदी तुम्ही बघा हे टाका आपलं कोकोपीट, तुम्हाला रूट कोकोपीटमध्ये आलेले दिसतील. तर जर आता हे जर करायचं असेल तर थोडंसं ह्या बाबतीत आहे ना आम्ही शेणखत ला प्रेफर करतो कारण एवढा मोठा व्हॉल्यूम दुसरा जात नाही. खरं व्हॉल्यूममुळे आम्ही शेणखत प्रेफर करतो. भले क्वालिटी डिस्टर्ब झाली आहे शेणखताची, क्वालिटी काही एवढी खास येत नाही, आपल्याला माहिती आहे केमिकल्स वापरले जातात, परंतु त्यातली त्यात चांगल्या पद्धतीचे जे सप्लायर आहेत यांना हाताशी धरून शेणखतासारखा दुसरा व्हॉल्यूम आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये मिळत नाही. हिरवळीचे खतं आहेत तर त्याच्यासाठी खूप मेहनत आहे, आपल्याला ते तणं वाढवावं लागतात, ते परत कट करावं लागतात किंवा निंदणी करावं लागते, ते आपल्याला बोदावती टाकावं लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यामध्ये आमच्या बोनमिलच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्या खूप चांगल्या आहेत की तिथं ऊशी खूप मोठ्या प्रमाणात वाढतो, म्हणजे जे काही मिळेल चांगल्या क्वालिटीचं ते आपण जमिनीमध्ये घातलं पाहिजेत. तर हा एक महत्वाचा विषय. बोनमिल असेल किंवा शेणखत असेल याचा ऍप्लिकेशन पिरियड कुठला असतो तुमचा, म्हणजे टाइम ऑफ ऍप्लिकेशन किंवा शेणखताला आपण काय करतो माहिती आहे का, शेणखत आहे ना शक्यतो की म्हणजे माझी तरी भावना अशी आहे की मी 1 टाइम शेणखत वापरून आणि 2 टाइम फायदा घेतला पाहिजे. की मी जर ऑक्टोबर कटिंगला जर शेणखत जर वापरत असेल तर मला तिथं माझ्याकडे ग्रो स्टेज येते, बेरी ग्रो स्टेज येते, त्यावेळेस पण मला त्याचा फायदा होतो. आणि राहिलेला विषय मला एप्रिल कटिंगसाठी सुद्धा उरला तिथं मला त्याचा फायदा घेता येतो. आणि ते शेणखत जर मी एप्रिलमध्ये जर वापरलं तर एप्रिलमध्ये एकतर तिथं कार्बनचे लॉस, हाय टेम्परेचरमुळे कार्बनचे लॉसेस खूप होतात शेणखतातल्या, आणि लिमिटेड पाणी आपण देत असल्यामुळं ते एक तर तिथं व्यवस्थित कुजलं जात नाही आणि राहिलेली कुजण्याची प्रक्रिया सगळी पुढे येणाऱ्या रेनी सीझनमध्ये होते आणि मग त्याचा फायदा आपल्याला क्रॉप सीझनमध्ये घेता येत नाही. त्यामुळं माझा एक कल राहील की जूनपासून जुलैपासून ते पुढे जसं पावसाची उघडीप असेल त्या पद्धतीनं अगदी कटिंगच्या वेळेस जर पावसाची उघडीपच असेल, जसं माझ्याकडे मी आता शेणखत टाकायला सुरुवात केली आहे, म्हणजे उद्या परवापासून माझ्याकडे शेणखताचे ॲप्लिकेशन चालू होतील, मग मला त्याचे डबल फायदे घेता येतात. आणि तो डोबळा करून व्यवस्थित देता की तुम्ही डोबळा करून, दोन्ही साईडला डोबळा करून. शेणखत उघड्यावरती कधीच नाही ठेवायचं, माती ऍड करून ठेवायचं. मल्चिंगच्या काही प्रॅक्टिस? मल्चिंग केलेलं चांगलंच आहे. एक पातळ मल्चिंग करावं, कुठलंही मल्चिंग करायचं असेल तर खूप थिक मल्चिंग नकोय. बागायतचं सुद्धा मल्चिंग करायचं असेल तर पातळ मल्चिंग केलं पाहिजेत. तेच परत रिसायकल म्हणून परत ते पुढच्या वेळेस शेणखताच्या ॲप्लिकेशनच्या वेळेस दाबले गेले पाहिजेत. अगदी याचं सुद्धा मल्चिंग करायचं असेल पाचटाचं तर ते पण पातळच केलं पाहिजे, कारण पाचटाच्या मल्चिंगमध्ये बऱ्यापैकी इरिगेशनची फसगत होते. मोठमोठे आपण थर लावतो त्याला आणि खाली पाणीच जात नाही, त्यावेळेस ड्राय कंडिशन असते, सूर्यप्रकाश खूप असतो, हीट जास्त असते. तर अशा पद्धतीनं थोडंसं नियोजित केलं पाहिजे आणि कमीत कमी एक गाठ आम्ही सांगतो की 10 झाडांना मल्चिंग केलेली काय हरकत नाही. व्हाईट रूट झोन जास्तीत जास्त डेव्हलप होण्यासाठीच्या काही वेगळ्या काही प्रॅक्टिसेस नाही, वेगळ्या काही नाही. एक पोरोसिटी चांगली मेंटेन ठेवणे, पाण्याचा आणि हवेचा खूप संबंध आहे व्हाईट रूट सोबत. तर ते थोडंसं एरिएशन कसं होईल बोधामध्ये याचा मॅक्सिमम प्रयत्न केला पाहिजे. मग तो टोचे मारण्याची क्रिया असो, आपण टोचे मारून आणि तिथे एरिएशन मेंटेन करायचा प्रयत्न करतो, किंवा मग काही ॲसिड सोडून आपण थोडं लो डोसमध्ये तिथं एरिएशन वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या पद्धतीने केलं पाहिजे. पण आता साहजिकच आहे, आमची भावना माझी पर्टिक्युलरली अशी आहे का झाड
बोधाच्या साईडने कडेने हवा पितं, बरोबर, तर त्या साईडनं आपल्याला मशागत करणं, टोचे मारणं वगैरे या पद्धतीनं, तर असं काहीतरी आपल्याला नियोजन केलं गेलं पाहिजे. फर्टिगेशनचं थोडक्यात कुठल्या याच्यावरती इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये लक्ष दिलं पाहिजे असं सांगा ना. स्पेसिफिक कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे फर्टिगेशन? सेटिंगला नायट्रोजन हवा आहे. सेटिंगला नायट्रोजन, हां, म्हणजे क्लायमेट कंडिशन बघून सेटिंग स्टेजला आहेत ना, एक चांगला बूस्टर डोस आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचा आम्ही देतो बरं का, एक बऱ्यापैकी मोठा डोस आम्ही तिथं कॅल्शियम नायट्रेटचा देतो. आणि बाकीचं मग ॲनालिसिस तिचे शेवटी फ्लॉवरिंगमध्ये लागणाऱ्या रिक्वायरमेंट जे आहेत त्या पिटिओल केल्यानंतर प्रिब्लूमच्या पिटिओल ग्रोथ स्टेजला लागणारे जे न्यूट्रिएंट आहे ते याच्या सेटिंगच्या पिटिओलवरती आम्ही ठरवतो. बऱ्याच नंतर जे लागतंय तिथं बऱ्यापैकी नेक्रोसिसचे प्रॉब्लेम येतात, वॉटरबेरीचे प्रॉब्लेम येतात, ते तिथं मग एक पिटिओल असे 3 पिटिओल करून मॅनेज करायला पाहिजे. ते अजून काही राहून गेलं असं वाटतंय सांगायचं? तुमच्याकडे काही प्रश्न असतील किंवा शेतकरी मित्रांकडे काही असेल प्रश्न त्यांनी विचारावं, कारण आजचं सेशनच मुद्दाम आणि हे एवढं कव्हर नसतं करता आले तिथे. बरोबर. अजून काही प्रश्न असतील तर विचारले पाहिजे. भाऊसाहेब आहेत इथले पण कोणी असेल तर त्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. दीपकराव, काही प्रश्न? तर मित्रांनो, विजू भाऊंनी म्हणजे आपण बघत असतो सीझनला इलॉंगेटेड व्हरायटी प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळीकडे वाढत आहेत, परंतु ज्यावेळेस मी व्यापाऱ्यांबरोबर फिरत असताना ज्यावेळेस प्लॉट्समध्ये फिरत असतो तर फार व्हेरिएशन असतं लोकांच्या बागेमध्ये. एक प्लॉट अतिशय सुंदर बघायला मिळतो, तर एक प्लॉट एकदम हलका. तर मग इतकं व्हेरिएशन काय येतं? मग ज्याच्याकडे प्रॉब्लेम्स येतात, बर्निंग, क्रॅकिंग, क्वालिटीचे इश्यूज, तर मग इतकं सगळं काही तो शोधत असतो. तर आपल्याला दरवर्षी विजूभाऊ सातत्याने ह्या विषयासंदर्भामध्ये चांगल्या प्रॅक्टिसेस काय असावा इलॉंगेटेड व्हरायटीसाठी याबद्दल आज पण अतिशय सविस्तर मार्गदर्शन विजूभाऊंनी आणि अमोल भाऊंनी आपल्या सर्वांना केलंय. मी त्यांचे आपल्या सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो. आणि असंच प्रेम आणि असंच मार्गदर्शन आमच्या सर्वांच्या प्रती आपलं राहो. आपला सर्वांना हा सीझन येणारा अतिशय चांगले पैसे देणारा, आपण ग्राहकास अतिशय चांगल्या दर्जाची द्राक्ष उपलब्ध करून द्याल, तशी द्राक्ष तयार कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि उद्याचं आपलं जे महत्त्वाचं सेशन असणार आहे त्या अगोदर विजूभाऊ थोडं बोलू इच्छित आहेत. विजूभाऊ, आणि माझा विषय खरं संपलेला आहे, परंतु मी खरोखर द्राक्ष पंढरे आणि योगेश कृषी यांना पर्टिक्युलरली मनोज भाऊ आणि मयूर भाऊंना याच्याबद्दल खूप धन्यवाद देतो की दरवर्षी निस्वार्थपणे हा प्लॅटफॉर्म ते आपल्यासाठी उपलब्ध करून देतात बरं का. त्याच्या बॅकग्राऊंडला कोणी काही जाऊन बघितलेलं नाही आहेत, परंतु निश्चितच ते हे शेतकऱ्यांसाठी खूप चांगली सेवा देत असतात. आणि आपण सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण त्यांचे ऋणी आहोत. तर परत सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या सीझनसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि ह्या वर्षीचा सीझन म्हणजे ना, माल आहे तर माल आहे हा विषय, हे जरा स्लोगन लक्षात ठेवून आपण वाटचाल केली पाहिजेत. धन्यवाद. परत एकदा सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आज खास सकाळी लवकर सांगलीवरून अमोलजी निघाले आणि त्यांच्याबरोबर त्यांची मित्र कंपनी पण इतका मोठा प्रवास करून हा आपण सर्व द्राक्ष इंडस्ट्रीच्या वतीने एखादी व्हरायटी माणसाच्या आयुष्यात फार मोठा त्याच्या फॅमिलीसाठी असेल किंवा त्याच्या सगळ्या लाईफस्टाईलसाठी असेल फार मोठं परिवर्तन घडवत असते. म्हणून अनिष्कासारखी एक चांगली व्हरायटी अमोलजींनी ग्रेप इंडस्ट्रीसाठी दिली, त्याबद्दल आपण आज त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलंच आहेत. परंतु जितकी ग्राफ्टिंग वाढली तितकी त्यांची परत जबाबदारी वाढणार आहेत, कारण लोकांचे प्रॉब्लेम्स पण तितक्या मोठ्या पटीने वाढणार आहेत. तर थोडक्यात जे ग्राफ्टिंग करू आत्ता इच्छित आहेत किंवा करतायत, तुम्हाला लक्षात येत असेल की किती दरवर्षीचं ग्राफ्टिंग किती असतं आणि ह्या वर्षीचं ग्राफ्टिंग कसं आहे. तर काय एक थोडक्यात सल्ला द्याल अनिष्का ग्राफ्टिंग करणाऱ्यांना?
आता प्रत्येक वर्षी तुलनेत ग्राफ्टिंगचे बघितलं तर अनिश्चित आम्ही सर्व्हे केला, म्हणजे जीवन आम्ही मगाशी थोडासा बसून सर्व्हे केला, 70% अनिश्चित ग्राफ्टिंग तुमच्या भागात दिसते आणि 30% अदर दिसते, असं चित्र आम्हाला मगाशी आम्ही सर्व्हे केल्यानंतर लक्षात आलं. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही ग्राफ्टिंग वाढलेलं वाटतंय का? अनिष्का मागच्या वर्षी तुलनेत भरपूर वाढलेली आहे, भरपूर वाढलंय ना? भरपूर वाढले. काय सल्ला द्याल अनिष्का जे ग्राफ्टिंग करतायत आता त्यांना? आता हा प्रश्न मी प्रत्येक जे माझ्याकडे काडीसाठी फोन लावायचे, काडी पाहिजे म्हणून, मी त्यांना हाच प्रश्न विचारत होतो, तुम्ही अनिष्का ग्राफ्टिंग का करता? मीच त्यांना प्रश्न विचारत होतो, तुम्हाला त्यात असं काय आवड निर्माण झाली की तुमच्या भागात शूट झाली का व्हरायटी पहिली, तुम्हाला त्याच्यावर काम करत असताना काय वाटलंय? मी असेच प्रश्न त्यांना बरेच विचारत होतो. मग त्याच्याकडून बरेच पॉझिटिव्ह असे यायचे की ते किपिंग क्वालिटी चांगली आहे, वजनाला वेट चांगला आहे. परत आता मगाशी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 2 वर्ष पावसाचं फार आमच्याकडे, तर तुमच्याकडे ह्या वर्षी पाऊस झाला, आमच्या सलग 2 वर्ष आम्ही हेच बघतोय, मे महिन्यातच पाऊस होतो. तर आता एप्रिल कटिंगची पानांची आता कंडिशन बघितली, आता फक्त आमच्या अनिष्काची पानं फक्त अजून इथेल मारायला लायक आहेत, बाकीच्या अदर व्हरायटीचे तर नाव घेत नाही, कारण ती इथेलच मारायला नाही पाहिजे अशी परिस्थिती आत्ता आहे. हा फरक आहे. नक्कीच मित्रांनो, परत एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सन्मान्य विजयजी मोहिते सर, तसेच अमोलजी पवार. अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती या सीझनसाठी सर्व द्राक्ष उत्पादकांना दिली. अजूनही बरेच प्रश्न किंवा बऱ्याच अडचणी आगामी हंगामात येणार आहे, तर त्या संदर्भात आपण योगेश कृषी आणि द्राक्ष पंढरीच्या माध्यमातून येणाऱ्या महिन्यातल्या त्या अडचणी आणि त्याचं निवारण कसं करायचं ह्या संदर्भात आपण दर महिन्याला अशा स्पेशल वेबिनारचं इथं विजय भाऊ आयोजित करणार आहोत. कारण आज आपण जी चर्चा ही सगळी जनरल आहे.